आमदार विजयसिंह पंडित यांना करायचं आहे। त्याचं कारण आहे की गेवराई मतदारसंघामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये विकास झाला पाहिजे। आपण बघितलं की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण बघितलं की एकदा निवडणुका लागल्या की विरोधकाला एकच काम असतं की एक पहिले मुद्दा येतो की संविधानाचा येतो। निवडणुका लागल्या की विरोधकापाशी एकच मुद्दा असतो की संविधान बदलणार आहे, संविधान बदलणार आहे। आज मोदीचं सरकार या देशामध्ये येऊन 6 महिने झालं, संविधानाची एक ओळ सुद्धा बदललेली नाही बांधवांनो। म्हणून हे चुकीचा प्रचार करण्याची पद्धत गेल्या अनेक दिवसापासून चालू आहे आणि म्हणून अशा अफवांना आपण बळी पडता कामा नाही बांधवांनो। एकीकडे आपण बघितलं की गेल्या अनेक वर्षापासून माननीय रामदासजी आठवले साहेब असतील, मी असेल, आम्ही खऱ्या अर्थाने संविधानाचे रक्षक आहोत। आम्ही वेळोवेळी संविधानाच्या विरोधात कुणी भाषा केली असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, अशी आमची भाषा आहे। आणि म्हणून खऱ्या अर्थाने गेल्या अनेक वर्षापासून जर संविधानाचे रक्षक जर कुणी असतील तर माननीय रामदासजी आठवले आणि त्यांचे सर्व सहकारी आहेत बांधवांनो। आणि म्हणून अशा अफवाला बळी न पडता आपण येणाऱ्या काळामध्ये आपले मित्र, माझे मित्र विजयसिंह पंडित यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। आपण बघितलं की मुस्लिम समाजाच्या बद्दल काही लोक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने बोलतात, जातीय भाषा करतात, परंतु मी या ठिकाणी ठणकावून सांगतो, मी आणि माझा मित्र विजयसिंह पंडित गेल्या अनेक वर्षापासून आमची मैत्री आहे। जे कोणी भोंगे मस्जिदवरचे कोणी भोंगे उतरण्याची भाषा करीत असेल तर त्याला आमचा विरोध असल्याशिवाय राहणार नाही। आणि म्हणून मी मुस्लिम बांधवांना विनंती करतो की अशा अफवाला बळी पडू नका। आमचं सरकार आलं तर मस्जिदवर भोगे राहणार म्हणजे राहणार, आम्ही काढणार नाही। कुणी काढण्याची भाषा जर करत असेल तर त्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही बांधवांनो। अनेक मुद्दे बोलण्यासारखे, मी या ठिकाणी एकच सांगेल की येणाऱ्या 20 तारखेला आपल्याला घड्याळ या चिन्हावर बटन दाबून माझे मित्र विजयसिंह पंडित यांना मोठ्या मताने निवडून आणण्याची आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे। आणि म्हणून मी तुम्हाला विनंती करतो, येणाऱ्या 20 तारखेला विजयसिंह पंडित यांचं चिन्ह आहे घड्याळ, या घड्याळावर आपण बटन दाबून त्यांना प्रचंड मताने निवडून द्या, एवढी कळकळीची विनंती करतो। मला पुढे जायचं असल्यामुळं मी आपली सर्वांची रजा घेतो। जय भीम, जय महाराष्ट्र। माननीय, अरे ते बंद करा आता, लावू नका। गणेश सावंत कुठे असतील त्यांनी विनंती समोर यायचे। चला 2 मिनिटं पुढे। या ठिकाणी गणेश सावंत आपल्याला मार्गदर्शन करतायत, कृपया आपण सर्वांनी बसून घ्या। डाव्या बाजूचे जे काही कार्यकर्ते ग्रामीण भागात आलेले मतदार बांधव आहेत त्यांना विनंती, त्यांनी खुर्चीवर बसून घ्यायचंय। बाईट साईडला उभा राहू नका कुणी, दोन्ही साईडचे जे काही उभे राहिलेले कार्यकर्ते आहेत सर्वजण खुर्च्यावर बसून घ्या। डी मध्ये जे काही कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती, त्यांनी डी झोन सोडायचा आहे। शरदजी वरती आहे, शरद चव्हाण। या ठिकाणी होऊ घातलेल्या 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं राज्यातलं सरकार या ठिकाणी निवडण्याचा हा उत्सव आहे, लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव आहे। आणि त्या उत्सवामध्ये गेवराई मतदारसंघातनं, गेवराई विधानसभा मतदारसंघातनं आपण सगळेजण या ठिकाणी निर्धार केलेला आहे की विजयसिंह पंडित राजे यांना या ठिकाणी 2024 मध्ये तुमचा आमचा लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी पाठवायचं आहे। त्या अनुषंगाने आपण सगळेजण या ठिकाणी जमा झालोत। या निवडणुकीमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी या ठिकाणी सुरू आहेत। सगळेजण या ठिकाणी आपलं केलेलं काम सांगतायत
आणि अशामध्ये मला वाटतं की या गेवराई विधानसभा निवडणुकीमध्ये माझ्या मनातला उमेदवार आज का निवडून द्यायचा हे सांगण्यासाठी मी तुमच्या समोर उभा आहे। आदरणीय विजयसिंह राजे पंडित यांना विधानसभेमध्ये पाठवणं ही सर्वसामान्य माणसाची गरज आहे, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। तुमच्या आमच्या विकासासाठी, तुमच्या आमच्या परिवर्तनासाठी शिवछत्र परिवारातनं आमचा लोकप्रतिनिधी म्हणून या ठिकाणी शिवाजीदादांचा चिरंजीव या ठिकाणी विकासाचा वारसा चालवण्यासाठी तुम्हा आम्हाला सगळ्यांना विजयराजेंना या ठिकाणी विधानसभेमध्ये पाठवायचंय। मित्रांनो, मला फक्त 2-3 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचे आहेत की आज गेवराईची विधानसभा निर्णायक टप्प्यावरती आहे आणि गेवराईची निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये असताना आपल्याला काही गोष्टींचा विचार करायचा आहे। 10 वर्षापूर्वी गेवराई विधानसभामध्ये नारा दिला गेला की पंडित मुक्त गेवराई करायची आणि आज पंडित मुक्तीचा नारा दिलेला नारा अर्धवट झालाय। एक पंडित बरा, दुसरा खराबवरती नारा येऊन टेकलेला आहे। दुसरीकडून सांगितलं जातं 8 दिवसापूर्वी काही मुलाखती आल्या, त्या मुलाखती जर तुम्ही आम्ही कान देऊन ऐकल्या तर दोघांना परस्पर पूरक त्या मुलाखती आहेत। एक पंडित सांगतात की पवार चांगले आहेत आणि पवार आज सांगायला लागले 10 वर्षापूर्वी ज्यांनी सांगितलं होतं की पंडित मुक्तीचा नारा, ते पवार आज सांगतायत की एक पंडित चांगले आहेत पण दुसरे पंडित खराब आहेत। मला तुम्हाला विचारायचं आहे की या दोन्ही उमेदवारांना या ठिकाणी विचारायचंय की तुम्ही जर सांगत असाल की एक पंडित खराब आहेत, एक पंडित खराब आहेत, शिवछत्र परिवारावरती तुम्ही आरोप करता, हे आरोप करताना तुम्ही फक्त खुल्या व्यासपीठावरती यावं आणि सांगावं की हे जर खराब आहेत, हे वाईट आहेत, तर त्यांनी वाईट काय केलं हे या ठिकाणी सांगावं। मित्रांनो, फक्त वाईट आहेत म्हणून चालत नाही, खराब आहेत म्हणून चालत नाही, आरोप करून चालत नाही, तर नेमके वाईट काय आहेत हे सांगणं तुमची आमची जबाबदारी आहे। नेमकं वाईट काय आहेत हे पंडित हे तुम्ही सांगितलं पाहिजे। अरे गोदावरीला महापूर आला त्यावेळेस सामाजिक बांधिलकी जपून त्या ठिकाणी मदत घेऊन या ठिकाणी गोदाव काठावरती सगळ्या सामान्य माणसाला त्या ठिकाणी मदत केली। हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा या पंडितांनी केलाय। या ठिकाणी ज्या गोरगरीब मुलींची लग्न लावताना अडचण येते, जो बाप आपल्या पोरीचं कन्यादान करू शकत नाही, अशा पोरींचा या ठिकाणी 3,500 पोरींचा संसार उभा केलाय। हा जर गुन्हा असेल तर तो या पंडितांनी केलाय। गोरगरिबांच्या पोरीचं लग्न त्या ठिकाणी सामुदायिक सोहळ्यात लावणं हा जर गुन्हा असेल तर हा या पंडितांनी केलाय। हात नाहीत, पाय नाहीत, त्या ठिकाणी मजबुरी असणाऱ्या लोकांना कृत्रिम हात पाय देणं जर गुन्हा असेल, सामाजिक बांधिलकी जपणं गुन्हा असेल तर तो या पंडितांनी केलाय, हेही तुम्ही सांगितलं पाहिजे। अरे नेमका गुन्हा काय? तुम्ही या ठिकाणी फक्त तोंडाची वाफ जिरवतायत की नाही नाही एक पंडित चांगलेत, एक पंडित सांगतात पवार चांगलेत। अरे यांनी काय केलं? आज 20-25 वर्ष झालं सत्ता नाही, ही सत्ता नसताना सामाजिक बांधिलकी जपली, हा जर गुन्हा असेल तर हा गुन्हा या ठिकाणी शिवाजीराव दादाच्या घरानं केलाय। आमच्याकडे सत्ता नाही पण तरी लोक आत आहेत। कोरोनाच्या काळात ज्यावेळेस आई बापाला बघायला पोरं तयार नव्हती त्यावेळेस स्वतः या ठिकाणी इथल्या गोरगरिबांचा लेकरू होऊन या दोन्ही पोरांनी या ठिकाणी शिवछत्र परिवारातल्या येस दोघं आहेत, विजयसिंह राजे पंडित आणि अमरसिंह पंडित। अरे भैया साहेबांनी गोरगरिबांचं पोरगं होऊन त्या ठिकाणी कोरोनाच्या काळात मदत केली। अरे एक रेमडेसिवीर मिळत नव्हतं, त्या काळात मोफत मध्ये रेमडेसिवीर देऊन त्या ठिकाणी हजारो लोकांचे प्राण वाचवले। हा जर गुन्हा असेल तर तो गुन्हा त्यांनी केलाय। माणसं वाचवणं, त्यांना मदत करणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा त्यांनी केलाय। मित्रांनो, मला फक्त एकच सांगायचंय की गुन्हा नेमका काय, पंडित खराब काय आहेत, इथं पाणीदार मतदारसंघ व्हावा, इथली शेती माती हिरवीगार व्हावी, हे स्वप्न बघणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा त्यांनी केलाय। की माझ्या इथल्या मायबाप जनतेला या ठिकाणी हिरवीगार शेती व्हावी, त्यांच्या शेतामध्ये पाणी यावं, सिंचनाच्या सुविधा उपलब्ध राहाव्यात, हे बघणं जर, हे स्वप्न बघणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा शिवाजीराव दादाच्या या दोन्ही पोरांनी केलाय। तुमच्या आमच्यासाठी अविरतपणानं कुठं फोन झाला, अपघात झाला, कुठं काही मदतीची गरज आहे, अर्ध्या रात्रीचं हे उभा आहेत, हे उभा राहणं आणि मदत करणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा यांनी केलाय। मला वाटतं तुमच्या आमच्या सेवेसाठी सत्ता असो नाही तर नसो, ते कायम सेवेसाठी उभा राहणं जर गुन्हा असेल तर तो गुन्हा त्यांनी केलाय। तुम्हा आम्हाला छातीवरती हात ठेवून काही प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी त्यांना मागावी लागतील। मित्रांनो, आमच्याकडे मिळालेली सत्ता केवळ रस्ते, पाणी, वीज यासाठी नसते। रस्ते, पाणी, वीज ह्या मूलभूत गरजा आहेत आणि या मूलभूत गरजा भागवताना काही प्रश्न समाजाचे वेगळे सुद्धा असतात।
तुम्ही आम्ही या ठिकाणी रोजगाराच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत, लोकांना पोटाशी लावलं पाहिजे। ते पोटाशी लावण्याचं काम शिवाजीराव दादांनी केलंय आणि त्याच्यानंतर भैया साहेबांनी केलंय। मी जबाबदारीने सांगतो, दादा आमदार किती वर्ष राहिले? 15 नाही तर 17 वर्ष दादा आमदार आहेत। पण त्या आमदारकीच्या काळात ज्यावेळेस गेवराई तालुक्यात रस्ते नव्हते, खडीकरणाचे रस्ते, डांबरीकरणाचे रस्त्यांचं जाळं विणलं, पाणी दिलं, लाईट दिली, या सगळ्या सुविधा देण्याबरोबर दादांनी 17 वर्षाच्या काळात काय केलं तर कारखान्याची निर्मिती केली, सूतगिरणीची निर्मिती केली, शिक्षण संस्था उभ्या केल्या। ज्या शिक्षण संस्था फक्त पंडिताच्या घरातली पोरं शिकली का? तर नक्कीच नाही। त्या शिक्षण संस्थातनं तुमच्या आमच्या गोरगरिबाच्या पोरांना शिक्षण मिळालं, त्या शिक्षणातनं अनेकांना नोकऱ्या मिळाल्या, त्यांचे संसार उभे राहिले, हे लक्षात घेतलं पाहिजे। याच्या पलीकडे जाऊन रस्ते, पाणी, वीज याच्या पलीकडे जाऊन दादांनी कारखान्याची निर्मिती केली। उजवा कालवा त्या ठिकाणी गोदावरीच्या अलीकडनं आणला आणि तुमच्या आमच्या माळरानावरती ऊसाची पिकं आली आणि तो ऊस नेमका घालायचा कुठं तर कारखान्याची निर्मिती केली। याच कारखान्यातनं तुमच्या आमच्या मतदारसंघाला, तुमच्या आमच्या तालुक्याच्या अर्थकारणाला गती आली, हे तुम्ही आम्ही लक्षात घेतलं पाहिजे। त्या सूतगिरणीच्या माध्यमातून, शाळेच्या माध्यमातून, कारखान्याच्या माध्यमातून किती लोकांच्या हाताला रोजगार निर्माण झाला, अनेकांचे पोट त्या ठिकाणी चुली पेटवण्याचं काम केलं, अनेकांचे संसार उभे राहिले, हे छातीवरती हात ठेवून तुम्हाला आम्हाला मान्य करावं लागणार आहे। मग तितकीच सत्ता 15 वर्ष दादा राहिले, 17 वर्ष दादा राहिले, पवारांच्या घरात 20 वर्षाची सत्ता आहे, ते का कारखाना काढू शकले नाहीत? इकडे दुसऱ्या विरोधकाच्या माजी मंत्री राहिलेल्या माणसाच्या घरात 15 वर्षाची आमदारकी आहे, एक कारखाना तुम्ही काढू शकले नाही, याचा विचार तुम्हाला मला करावा लागणार आहे। वर्षानुवर्ष कारखान्यावरती नाव ठेवायचं, वर्षानुवर्ष सूतगिरणीवरती नाव ठेवायचं। माझं म्हणणं फक्त इतकंच आहे मित्रांनो, या ठिकाणी जर हे खराब असतील, हा कारखाना चांगला नसेल, तर तुम्ही नवा का निर्माण केला नाही? लोकांची सोय करणं, लोकांच्या अर्थकारणाला गती देणं हा गुन्हा जर तुमच्या नजरेत असेल, पण सामान्य माणसांचा संसार उभं करण्याचं काम या घराने केलेलं आहे। एक शायर फार छान म्हणतो, ना पद बडा है ना कद बडा है, ना पद बड़ा है ना कद बड़ा है, जो मुसीबत में खड़ा वही सबसे बड़ा है। मित्रांनो लक्षात ठेवा, सोय करील तो सोयराय, सोय करील तो सोयराय। आज तुमच्या आमच्या गरजेला कोण आहे, तुमच्या आमच्या कामाला कोण आहे, त्या माणसाला मतदान करायची वेळ, हे लक्षात ठेवा। गुलजारनं फार छान सांगितलं, मी जास्त वेळ घेणार नाही। सारी जिंदगी हम यही जिद्दोजिहाद करते रहे, सारी जिंदगी हम यही जिद्दोजिहाद करते रहे, धूल तो चेहरे पे थी हम आईना साफ करते रहे। विरोधकांना फक्त इतकंच सांगल, धूळ तुमच्या चेहऱ्यावर आहे, आरसा साफ करायची गरज नाही, स्वतःच्या अंतःकरणात झाकून बघा। तुमच्या समोर असलेल्या या घरानं, शिवछत्र परिवारानं सत्तेसाठी कधी बांधिलकी ठेवली नाही समाजासोबत, त्यांची नाळ ही समाजाशी जोडलेली आहे, एवढं सांगतो। आणि येणाऱ्या काळामध्ये 20 तारखेला विजयराजेंना घड्याळाच्या बटनावरती मताधिक्य देऊन या ठिकाणी विधानसभेत पाठवण्याचा संकल्प करा, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सभास्थळाच्या पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे बाजूला जे काही कार्यकर्ते उभे आहेत त्यांना हात जोडून विनंती आहे, आपण खुर्च्यावर जाऊन बसा। आदरणीय दादांचं 2 मिनिटांमध्ये या ठिकाणी आगमन होत आहे, बाजूला थांबू नका, विनंती आहे तुम्हाला। स्वयंसेवकांना सूचना आहे, त्यांना उजव्या बाजू, पूर्वेकडे बाजूचे या ठिकाणी वंचित आघाडीचे तालुकाध्यक्ष सय्यद सुभान भाई आणि शेख नयूम खयामुद्दीन यांचा आपल्या कार्यकर्त्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश आहे। विजयराजे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचं लगेचच विजयराजे या ठिकाणी स्वागत करतील। कार्यकर्त्याचे प्रचंड उत्साह आणि विजयराजे यांच्या उद्याच्या निवडणुकीमध्ये होणारा विजयाचा संकल्प आपण करून या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात, आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मी यानंतर वंचित आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री उद्धव खाडे यांना विनंती करतो, त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं। सर्व महामानवांच्या विचाराला प्रथमतः अभिवादन करतो आणि 2024 विधानसभा निवडणूक महाराष्ट्र राज्य गेवराई विधानसभेचे आपले सर्वांचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय विजयसिंह पंडित साहेब या ठिकाणी
राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी आणि शिंदे यांची शिवसेना या महायुतीचे ते या ठिकाणी उमेदवार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि त्यांच्या प्रचारासाठी खास करून मी या ठिकाणी इथं आलेलो आहे. चाटे सरांनी आता सांगितलं की वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष चाटे सर, काल चकलंब्याला मी ज्यावेळेस भाषण केलं राजेंसाठी, त्याच वेळेस पक्षाने मला सांगितलं की तुमची आम्हाला गरज नाही, तुम्ही विजय पंडित यांच्या स्टेजवर गेलात आणि धनंजय मुंडेसाठी तुम्ही परळीला बैठक घेतली, त्याच्यामुळं पक्षाला आता उद्धव ठाकरे यांची गरज नाही. विजयराजेंना आणि आता धनंजय मुंडे साहेब तर इथं नाहीत, परंतु विजयराजेंना सांगतो की तुमच्यासाठी आणि धनंजय मुंडे साहेबांसाठी वंचितच काय असे 50 पदं सोडून द्यायला आम्ही तयार आहेत. मित्रांनो, आज या ठिकाणी तालुक्याचे भीष्म पितामह, शिक्षण क्षेत्रातले महर्षी आदरणीय दादा या ठिकाणी सभेला आलेले आहेत आणि दादांच्या उपस्थितीत मला या ठिकाणी आपल्याला संबोधित करण्याचं चाटे सरांनी 2 मिनिटं वेळ दिली. काल मी चकलंब्यात किस्सा सांगितला, परंतु आता दादा इथं आहेत म्हणून परत एकदा सांगतो. दादा पक्षासाठी हाडाचे काढा आम्ही केले. वंचित बहुजन आघाडी 4.5 वर्षामध्ये वाढवली. बीड जिल्ह्यामध्ये वंचित बहुजन आघाडीला कोणी विचारत नव्हतं. त्या वंचित बहुजन आघाडीची आज आपली जशी इथं सभा चालू आहे तशी 11 ऑक्टोबर 2023ला मी बीडला सभा घेतली. मला कार्यकर्ते माझ्या पक्षातले म्हणत होते की आपण जे छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा परिषदच्या समोरचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर सभा घेऊनही कार्यकर्ते येणार नाहीत, परंतु मला विश्वास होता. आम्ही हाडाचे काढे केले आणि त्या ठिकाणी सभा घेतली. तुफान गर्दी सभेला झाली. प्रकाश आंबेडकर साहेबांच्या हृदयात आणि माझ्या हृदयात जे प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्थान निर्माण झालं. मित्रांनो, मला वाटलं की गेवराईमध्ये आपण एक चांगला उमेदवार द्यावा. गेवराईमध्ये जे काही राजकारण पेटलं होतं किंवा महाराष्ट्रात जे जातीपातीचं राजकारण पेटलं होतं ती हवा माझ्याही डोक्यात गेली आणि मी त्या चकलांब्याच्या एका व्यक्तीला हाताशी धरला आणि त्याला उमेदवारी दिली. त्याला उमेदवारी दिल्याच्या नंतर त्या माणसानं 3ऱ्या दिवशी माझ्या पॅकेटात लात मारली आणि मला वंचितमधून कसं मी बाहेर जाईल, कसा हाकलून दिला जाईल याच्यासाठी प्रयत्न केले. माझं नाव आहे उद्धव ठाकरे. मी आहे जातीने वंजारीन ओबीसी. मी काय हलाराचा नाही किंवा पारद्याच्या पोटाला जन्माला आलेलो नाही. अरे मी बी ओबीसी आहे आणि मी ओबीसी असताना तुम्ही आता ओबीसीचं राजकारण करता. ओबीसीचं त्या ठिकाणी ओबीसी म्हणून धनगर समाजाचे मतं मागता किंवा वेगवेगळ्या जातीतच जाता, लमाण समाजाकडे जाता आणि ओबीसीचे मतं मागता. ते मतं मागत असताना तुम्ही ओबीसीचं नाव सांगता. अरे मग मी पण ओबीसी आहे ना. मी तुम्हाला त्या ठिकाणी तुम्हाला लक्ष्मण हाके साहेबांनी तिकीट नव्हतं दिलं. तुम्हाला वंचित बहुजन आघाडीचे दरवाजे मी उघडले. भगवानगडावर तुम्ही भगवान बाबाच्या समाधीसमोर मला सांगितलं की मला तिकीट द्या, मी तुम्हाला विसरणार नाही. अरे मित्रांनो, ज्या माणसाने भगवान बाबा समोर मला सांगितलं की मी तुम्हाला विसरणार नाही, त्या माणसाने तिकीट मिळाल्याच्या नंतर 3ऱ्या दिवशी मला धोका दिला. तर ओबीसींनो सावध व्हा. तो माणूस तुम्हाला कितव्या दिवशी धोका देईल आमदार झाल्यावर? ते तर आमदार होणार नाही. त्याचं गॅस सिलेंडर आता गळती सुरू झालेली आहे. त्याच्या गॅस सिलेंडरला लिकेज झालंय. आणि दुसरे आणखीन तालुक्यातले इतर जे कोणी लोक आहेत, इंजनवाल्याच्या एका मुंबईतल्या कार्यकर्त्याच्या खिशातलं लिंबू पडलं. अरे हे असे लिंबावाले चपलावाले आपल्याला या ठिकाणी निवडून द्यायचे नाहीत आणि भोळे भाबडे आमदार आता परत करायचे नाहीत. कारण मुंबईचा प्रचंड विकास झालेला आहे. मुंबईला समुद्राच्या वरून बी रस्ता जातो, समुद्राच्या खालून बी रस्ता जातो. तुम्ही जर चुकून एखादा भोळा भाबडा आमदार केला आणि ते समुद्राच्या खालून गेला आणि माघारी नाही आला तर तालुक्याचं नुकसान होईल. त्याच्यामुळे असे माणसं इथंच घरात बसू द्या, यांना जाऊन देऊ नका. आपल्याला तरुण तडफदार विजय पंडित सारखा आमदार आपल्याला ते ठिकाणी पाठवायचा आहे. आणि छत्रपती घराण्याचा शिवाजी दादांच्या घरातला आणि गोपीनाथ मुंडे साहेब, पंकजाताई आणि धनंजय मुंडे यांचा आशीर्वाद असलेला विजयराजेंच्या रूपातला आमदार त्या ठिकाणी पाठवायचा आहे. मित्रांनो, कधीच गोपीनाथ मुंडे साहेबांनी आणि दादाच्या घराणे हे सुसंस्कृत घराणे आहेत.
यांनी कधीच जातीपातीचं राजकारण केलं नाही. त्याच्यामुळं आपणही या ठिकाणी ना ओबीसी ना धनगर ना इतर कोणी आपल्या डोक्यातली हवा आपण काढून टाका आणि विजयराजेच्या पाठीमागं उभा राहा. विजयराजेंना मतदान करा, निवडून द्या. विजयराजेंच्या रूपाने आमदार जर तिथं गेला तर आपल्याला भैयासाहेबांच्या रूपाने एक बोनस आमदार मिळणार आहे, एवढी ग्वाही देतो आणि या ठिकाणी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. पुन्हा एकदा आपल्याला सर्वांना विनंती आहे, पुन्हा विनंती करतो, आपल्याला पूर्वेकडल्या बाजूचे जे काही भिंतीला चिटकून उभे असलेले कार्यकर्ते आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण उभा राहू नका, पाठीमागे जाऊन बसा. खुर्च्या टाकलेल्या आहेत, खुर्च्यावरती बसून घ्या. सर्व दोन्ही साईडचे जे काही कार्यकर्ते उभे आहेत त्यांना विनंती आहे, 2 मिनिटांमध्ये नामदार अजितदादा पवार साहेबांचं या ठिकाणी आगमन आहे. सभास्थळी उपस्थित असलेल्या तालुक्यातील तमाम मतदार बांधवाचं परिवर्तनाचा विडा घेऊन ही सर्व निवडणूक तुम्ही तुमच्या हातामध्ये घेतलेली आहे आणि विजयराजे पंडित यांचा विजय निश्चित आहे. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि संतोष सुतार यांना विनंती करतो त्या अगदी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करायचं. यानंतर आझाद क्रांती सेनेचे राजेशजी घोडे मनोगत व्यक्त करणार आहेत. तत्पूर्वी संतोष सुतार 2 मिनिटात आपलं मनोगत व्यक्त करतो. माजी मंत्री माननीय लोकतीर्थ आदरणीय शिवाजीराव दादा पंडित यांची सभास्थळी आगमन आहे. सर्वांच्या वतीनं कृतज्ञतापूर्वक त्यांचं या ठिकाणी स्वागत आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज पुण्यासारख्या सनातनी शहरामध्ये मुलींसाठी शाळा उघडणारे या देशाचे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक छत्रपती राजर्षी शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर आणि साहित्याचा रत्न माझा अण्णाभाऊ साठे या महान विचारांच्या या महामानवांना आणि यांच्या विचारांना या ठिकाणी मी सर्वप्रथम अभिवादन करतो. हो घातलेल्या उद्याच्या 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं आपणाला विजयसिंह शिवाजीराव पंडित यांच्या प्रचारार्थ या ठिकाणी आयोजित या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उपमुख्यमंत्री आदरणीय शिवाजीराव दादा पंडित आदरणीय अजितदादा पवार यांची या ठिकाणी ही सभा आयोजित केलेली आहे आणि या सभेसाठी आवर्जून हा विराट जनसमुदाय या ठिकाणी जमा झालेला आहे. माझी सर्वांना विनंती आहे, या बाजूचे पण आणि या बाजूचे खुर्च्या रिकाम्या आहेत, मागच्या हे सगळं भरलंय. माझी विनंती आहे, नम्र विनंती, ते महागा जे उभा आहेत, माझी आपल्याला नम्र विनंती आहे, खुर्च्यावर बसून घ्या. आपण हे सुद्धा महागा जाऊन बसून घ्या खुर्च्यावर. महागा खुर्च्या रिकाम्या आहेत. हे माझ्या डाव्या बाजूचे जे आहेत तिथे महागा खुर्च्या रिकाम्या आहेत, आपण बसून घ्या. व्यवस्थित मागून सुद्धा दिसतंय आणि आवाज येईल. या ठिकाणी ॲडव्होकेट राहुल राका, महेश नागरे आणि सचिन दाभाडे यांचं आगमन आहे, त्यांचं स्वागत आहे. गेल्या 10 वर्षामध्ये जे काही सन्माननीय या ठिकाणी आमदार होते यांच्याच्यानी या ठिकाणी या मतदारसंघाचे प्रश्न अनेक या ठिकाणी सुटलेले नाहीयेत आणि जे काही छोट्या मोठ्या गोष्टी यांनी केलेल्या आहेत त्याचाच गावगावा हे या ठिकाणी करत आहेत. ज्या 10 वर्षामध्ये ज्या भारतीय जनता पार्टीने यांना ही सत्ता दिली, सत्तेची दारं या ठिकाणी यांना उघडी करून दिली, यांना सत्तेमध्ये सामील केलं, त्या पक्षाचे हे आमदार होऊ शकले नाहीत. हे तुमचे आमचे आमदार होणार नाहीत. आपणाला या ठिकाणी या गेवराई मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर या ठिकाणी विजय पर्वाला विजयसिंह शिवाजीराव पंडित यांच्या या मशीनवरील मतदान मशीन केले नाहीये, परंतु यांच्याकडे जे काही या ठिकाणी तुमच्या माझ्यासारखे सामान्य कार्यकर्ते, तुमच्या माझ्यासारखे सामान्य जीवाला जीव देणारे कार्यकर्ते, यांना या ठिकाणी या शिवछत्र परिवारांनी, आदरणीय भैयासाहेबांनी आणि आदरणीय विजयराजेंनी या ठिकाणी सांभाळायचं काम केलंय. मित्रो, लहानातल्या लहान, मोठ्यातल्या मोठ्या कार्यकर्त्याच्या सुखदुःखामध्ये या ठिकाणी हा परिवार आहे. सन्माननीय जे काही आमदार आहेत आतापर्यंतचे मित्रांनो, हे तुमच्या आमच्या दुःखामध्ये या ठिकाणी सहभागी होत नाहीयेत. यांना यांची झोप सुधरून देत नाहीये. हे या ठिकाणी झोपेमध्ये
आणि मित्रांनो, असा झोपणारा माणूस या ठिकाणी तुमच्या आणि आमच्या या ठिकाणी आरोग्यासाठी घातक आहे. सन्माननीय दुसरे जे माजी आमदार आहेत मित्रांनो, यांचं सुद्धा आता काही खरं राहिलेलं नाहीये. हे उगा आपलं ते काहीतरी माझ्या एका मित्रांनी मला सांगितलं, ह्यांची निशाणी टेंबा आहे. आता टेंबा काय निशाणी आहे? टेंबा. आणि हा टेंबा ह्या तालुक्याला जाळल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे या टेंब्याच्या आपण नादी लागू नका. आणि उद्याच्या होऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये गेवराई विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करायचा असेल तो फक्त या ठिकाणी आदरणीय भैया साहेबांच्या रूपाने विजयसिंह पंडित या ठिकाणी करू शकतील. मित्रांनो, माननीय नामदार अजितदादा पवार साहेब यांचं सभास्थळी आगमन आहे. टाळ्याच्या गजरामध्ये आपण सर्वांनी स्वागत करायचे त्यांचं. विजयराजे तुम आगे बढ़ो, विजयराजे तुम आगे बढ़ो. माझ्या मागे घोषणा द्या प्लीज प्लीज. माझ्या मागे गाणं लावा, गाणं गाणं. विजयसिंह पंडित तुम आगे बढ़ो. सामान्यांना हवा यासाठी भैया साहेबांचा क्रीडा महोत्सवाअंतर्गत अजितदादा पवारांचा स्पर्धेमध्ये होणारे अरे कोण म्हणता येत नाही. शिवछत्र परिवाराच्या सन्माननीय अजितदादा पवारांचा. नामदार अजितदादा पवार साहेब तुम आगे बढ़ो. मतदानाला जिंकून देऊया घड्याळाला. गेवराईच्या भावांनो चला चला, जिंकून देऊ आपल्या राजेंना. माननीय विजयराजे तुम आगे बढ़ो. संविधानचा वादा दिला, शब्द दिला या ए बंद करत. उद्याच्या खाली बसून घ्या सर्वजण. दादांनी गेल्या वेळेसच सांगितलेलं आहे, एकच साहेब भैया साहेब खाली बसा. आता गेवराई विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे लोकप्रिय उमेदवार, आपल्या सर्वांचे लाडके आणि आवडते उमेदवार माननीय विजयराजे पंडित यांच्या निवडणूक प्रचारार्थ त्यांचा विजय निश्चित करण्यासाठी आणि त्यांना प्रचंड मताधिक्यानं महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये पाठवण्याचं सत्कर्म पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांना आव्हान आणि विनंती करण्यासाठी आपले सर्वांचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्राचे नेते आणि राज्याचे लोकप्रिय आणि कृतिशील उपमुख्यमंत्री माननीय नामदार अजितदादा पवार साहेब या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. मी विजयराजे पंडित यांच्या वतीनं गेवराई तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष श्री भाऊसाहेब नाटकर, भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष प्रकाश सुरोसे, सावता परिषदेचे तालुकाध्यक्ष दादासाहेब चौधरी, रिपाईचे तालुकाध्यक्ष किशोर कांडेकर, समता परिषदेचे तालुकाध्यक्ष बापू गाडेकर, माननीय जोगेंद्र कवाडे गटाचे अनिल तुरुकमारे, दादाराव रोकडे, शरद चव्हाण, रवींद्र बोराडे आणि शेख मनसूरबाई यांना विनंती करतो त्यांनी माननीय नामदार अजितदादा पवार साहेबांचं स्वागत करायचे. सर्वांना विनंती आहे, खाली बसून घ्या, खाली बसून घ्या सर्वजण, सर्वजण खाली बसा. माननीय अजितदादा पवार स्वागत स्वीकारत आहेत. अरे खाली बसा, आता खाली बसा ना, खाली बसा, खाली बसा. माननीय वाणी जरब बोलो परखड, विकासाचा गड दादा तुम्ही, येणाऱ्या काळाची तुम्ही अभिलाषा, कर्तृत्वाची रेषा दादा तुम्ही, राज्याचे लोकप्रिय नेते, तुमच्या आमचे सर्वांचे आदरणीय उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत सर्व पक्षाच्या तालुकाध्यक्षाच्या वतीने झाल्यानंतर
सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं संविधानाचे प्रत देऊन माननीय अजितदादा पवार साहेब यांचे स्वागत होत आहे. अल्पसंख्याक विभागाच्या वतीनं समीर भाई मनसूर भाई आमचे मेराज भाई यांना विनंती आहे त्यांनी दादांचं स्वागत करायचंय. अरे बंद करा आवाज आता थोडं 2 मिनिटं काका 2 मिनिटं 2. या ठिकाणी काका 2 मिनिटं त्यांना. या ठिकाणी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं आणि अल्पसंख्याक विभाग मातंग समाजाच्या वतीनं विजय सुतार आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी स्वागत करतायत अजितदादा पवार साहेबांचं. या ठिकाणी राष्ट्रवादीचे लोकप्रिय जिल्हाध्यक्ष राजेश्वरराव चव्हाण यांचं स्वागत आहे. सर्व सुनीलजी मगरे यांची उपस्थिती आहे. त्याचबरोबर आझाद क्रांती सेनेचे राजेश घोडे यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. माननीय कल्याणजी काका आखाडे सावता परिषदेचे संस्थापक आणि राष्ट्रवादी ओबीसी सेलचे प्रदेशाचे अध्यक्ष यांचं या ठिकाणी आगमन आहे. माननीय रविकांत राठोड यांचं या ठिकाणी स्वागत आहे. या ठिकाणी मातंग समाजाच्या वतीनं विजय भाऊ सुतार संतोष सुतार त्यांचे सर्व सहकारी स्वागत करतायत. मान्य विनोद शेठ सौंदरमल यांचं या ठिकाणी स्वागत आहे. विनोद शेठ सौंदरमल आणि माननीय उत्तमरावजी सोलाणे साहेब राजेश्वरराव चव्हाण यांचं स्वागत करतील. या ठिकाणी ज्यांची 5 दशकं 5 ते 6 दशकं या तालुक्यातील सामान्य माणसाची सेवा करण्यात अविरत खर्च झालेला आहे आणि ज्यांच्या राजकारणाचा समाजकारणाचा वसा माननीय भैयासाहेब विजयराजे आणि जयसिंह पंडित यांच्या खांद्यावरती आबाधित आहे. या तालुक्याचे लोकतीर्थ आणि तालुक्याच्या सर्वांगीण विकासाचे शिल्पकार आदरणीय शिवाजीरावदादा पंडित यांची या ठिकाणी उपस्थिती आहे. त्यांचंही संयोजन समितीच्या वतीनं स्वागत होईल. मी संयोजन समितीच्या वतीनं श्री मुजीभाई यांना विनंती करतो त्यांनी आदरणीय शिवाजीरावदादा पंडित यांचं स्वागत करायचं. भाई मुजीभाई सभापती. मान्य विनोदजी सौंदरमल यांना विनंती आहे त्यांनी स्वागत करायचे दादाचं. पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करून भारतीय जनता पार्टीच्या वतीनं राहुलजी राका आणि त्यांचे सहकारी माननीय अजितदादा पवार साहेब यांचं स्वागत करतील. प्रामाणिक काम आणि विकासावर ठाम असलेले गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी आझाद क्रांती सेनेचे माननीय राजेशजी घोडे यांनी आपला विजयराजे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. ते लगेचच या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील. बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज क्रांतिपिता महात्मा ज्योतिबा फुले परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे अहिल्यादेवी होळकर भगवान बाबा संत सेवालाल महाराज अबुल कलाम आझाद साहब या सर्व महापुरुषांना प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. आजच्या विजयराजे पंडित साहेब यांच्या प्रचारा निमित्त विचार मंचावर उपस्थित आदरणीय दादा आदरणीय भैयासाहेब आदरणीय राजे आणि जमलेल्या सर्व सुज्ञ मतदार बंधूंनो, हम तो दीपक है
हमारी दुश्मनी सिर्फ इन अंधेरों से है। हम तो दीपक है, हमारी दुश्मनी सिर्फ अंधेरों से है। बेवजह ये हवा हमारे खिलाफ है, बेवजह ये हवा हमारे खिलाफ है। सुना है ये हवा बहुत दिए बुझाती है, सुना है ये हवा बहुत दिए बुझाती है। हवा से कह दो हो सके तो एक दिया जला के दिखाए, एक दिया जला के दिखाए। मित्रांनो, आज आझाद क्रांती सेनेच्या वतीने आम्ही आदरणीय विजयराजे पंडित साहेब यांना पाठिंबा जाहीर केलेला। पाठिंबा जाहीर करण्याचं कारण आहे, आदरणीय अजित दादा साहेबांची एक आम्ही पत्रकार परिषद बघितली। दादांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही काल ही सेक्युलर होती, आज ही सेक्युलर आहे आणि उद्या ही सेक्युलरच राहणार आहे। म्हणून आदरणीय विजयराजे पंडित साहेब यांना मी आमचा आझाद क्रांती सेनेचा पाठिंबा दिलेला आहे। मित्रांनो, मला तुम्हाला या प्रचाराच्या दरम्यान एवढंच सांगायचं आहे, संविधानाच्या आडून जाणीवपूर्वक या महाराष्ट्रामध्ये आणि या देशामध्ये मताची पोळी भाजण्याचं राजकारण सुरू झालेलं आहे। म्हणून मला या निमित्तानं सांगायचं आहे, आज या स्टेजवरती बौद्ध आहे, मातंग आहे, मुस्लिम आहे, धनगर आहे, वंजारा आहे, बंजारा आहे, कैकाडी आहे, वडर आहे, भील आहे, पारधी आहे, संपूर्ण जाती धर्माची लोक आदरणीय राजेंच्या सोबत आहेत। मित्रांनो, म्हणून या देशाचं संविधानाचं संरक्षण करण्याची जबाबदारी आदरणीय अजितदादा पवार साहेब असतील, राजे असतील यांनी घेतलेली आहे। म्हणून तुम्हाला आणि आम्हाला या देशाच्या संविधानाचं नाव घेऊन संविधान बदलणारे काही लोक असं म्हणून आपल्याला जाणीवपूर्वक टार्गेट केल्या जात आहे। म्हणून माझ्या भावांना मला एवढं सांगायचं आहे, या देशाचं संविधान सूर्यचंद्र असेपर्यंत कुणीच बदलू शकणार नाही आणि या देशाचं संविधान बदलण्याचा प्रयत्न करते त्यांना आम्ही बदलून टाकल्याशिवाय राहणार नाहीत। आणि ही निवडणूक जी आहे ही लोकसभेची निवडणूक नाही, ही निवडणूक मित्रांनो विधानसभेची निवडणूक आहे। परंतु विधानसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधाकडून जाणीवपूर्वक संविधानाचा प्रचार अपप्रचार करून मत लाटण्याचा प्रकार सुरू आहे। म्हणून हे कुठलाही यांच्या भूलथापाला बळी न पडता माझा इथला मुस्लिम समाज असेल, आमचा इथला दलित समाज असेल, या सर्व समाजाने आदरणीय अजितदादा पवार साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणाने उभं टाकावं आणि आदरणीय विजयराजे पंडित साहेब यांना पाठिंबा द्यावा। मित्रांनो, आपण बघितलं शिवछत्र परिवारानं कधी जातीभेद केलेला नाही, कधी जातीपातीचं राजकारण केलेलं नाही। सर्वातल्या सामान्य माणसाला शिवछत्र परिवारांनी सांभाळलेलं आणि प्रेम देण्याचं काम केलेलं आहे, आपुलकीची माया दिलेली आहे, आपल्या पोटाशी धरलेलं आहे। म्हणून मित्रांनो, उद्याच्या येणाऱ्या 20 तारखेला आदरणीय विजयराजे पंडित साहेब यांना प्रचंड मताने विजय करा, एवढीच आपल्याकडून अपेक्षा करतो आणि वाढत चाललेलं भाषण थांबवतो। जय भीम, जय जिजाऊ। धन्यवाद। यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनील मगरे या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करतील। छत्रपती शिवाजी महाराज, विजयकुमारजी वाभळ हे समाज बांधवाच्या वतीने अजितदादा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना सर्वप्रथम मी विनम्र अभिवादन करतो। गेवराई विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या निमित्ताने आज प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले खऱ्या अर्थाने या राज्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांच्या विचाराचा झेंडा आपल्या खांद्यावर घेऊन चालणारे, या राज्यातील 18 पगड जातीतल्या लोकांना आपल्या सोबत घेऊन चालणारं अतिशय खंबीर अशा प्रकारचं हे नेतृत्व माननीय नामदार अजितदादा पवार, तसेच विचार मंचावर उपस्थित असलेले आणि ज्यांनी बिनशर्तपणे विजयराजेंना जाहीर अशा प्रकारचा पाठिंबा दिला असे या बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र आमचे मित्र माननीय बाबूरावजी पोटभरे, विचार मंचावर उपस्थित असलेले माननीय
भैयासाहेबजी पंडित आणि उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, तरुण मित्रांनो, विधानसभेची होऊ घातलेली ही निवडणूक माननीय अजितदादा पवारांनी जो अतिशय राजकीय अशा प्रकारचा धाडसी निर्णय त्या ठिकाणी घेतला, भाजप सोबत दादा त्या ठिकाणी सत्तेमध्ये गेले. सत्तेमध्ये गेल्याच्या नंतर अनेक लोकांनी वेगवेगळ्या अशा प्रकारचे आरोप दादांवर त्या ठिकाणी केले. काही लोक असे म्हटले की दादांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारासोबत त्या ठिकाणी फारकत त्या ठिकाणी घेतली. अशा प्रकारचा आरोप दादांवर त्या ठिकाणी केला गेला. परंतु आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारा मी एक कार्यकर्ता आपल्याला या ठिकाणी आश्वस्त करू इच्छितो की दादांनी जो फुले शाहू आंबेडकरांचा झेंडा समाजकारणामध्ये प्रवेश करताना आपल्या खांद्यावर घेतलेला आहे, तो फुले शाहू आंबेडकरांचा झेंडा दादा कदापि आपल्या खांद्यावरनं त्या ठिकाणी बाजूला करणार नाही, असं मी आपल्याला या ठिकाणी आश्वासन देऊ इच्छितो. मित्रांनो, काही लोकांनी आणखी वेगवेगळ्या अशा प्रकारचे आरोप त्या ठिकाणी केले. दादांनी घेतलेल्या या धाडसी अशा प्रकारच्या निर्णयाच्या नंतर 6 महिन्यापूर्वी लोकसभेची निवडणूक झाली. मित्रांनो, त्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारचा प्रचार वेगवेगळ्या समाजामध्ये त्या ठिकाणी केला गेला. दलित समाजामध्ये असं सांगितलं गेलं, आंबेडकरी समाजामध्ये असं सांगितलं गेलं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं संविधान त्या ठिकाणी बदलल्या जाईल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं आरक्षण त्या ठिकाणी संपुष्टात येईल. अशा पद्धतीचा प्रचार दलित समाजामध्ये त्या ठिकाणी केला गेला. माझ्या मुस्लिम समाजामध्ये असं सांगितलं गेलं की अमक्याचं जर सत्ता त्या ठिकाणी केंद्रामध्ये आली तर मुस्लिम समाजाला अशा अशा पद्धतीची वागणूक त्या ठिकाणी दिल्या जाईल. अशा पद्धतीचा प्रचार या 2 समाजामध्ये त्या ठिकाणी केला गेला. मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो की दादांनी या संदर्भात बोलत असताना असं सांगितलं होतं की जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहे तोपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान कुणीही त्या ठिकाणी बदलू शकणार नाही, अशा प्रकारचं वचन या ठिकाणी दादांनी आपल्याला दिलेलं आहे. मित्रांनो, त्याचबरोबर माझ्या मुस्लिम समाजांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो, मित्रांनो, विशालगडावर जी घटना घडली, मुस्लिम समाजाची दुकानं त्या ठिकाणी जाळल्या गेली, त्यावेळेस ज्यांनी मुस्लिम समाजांना त्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने प्रचार करून मतं घेतली त्या नेत्यांना मला विचारायचं आहे की विशालगडावर झालेल्या घटनेच्या नंतर एकही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा शरद पवार साहेबांचा पुढारी त्या ठिकाणी गेला नाही. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा देखील एकही पुढारी त्या ठिकाणी गेला नाही. त्या माझ्या मुस्लिम बांधवांचे आसू पुसण्याचं काम जर कुणी केलं असेल तर ते माननीय अजितदादांनी केलेलं आहे. मित्रांनो, अजितदादांनी विशालगडावर जाऊन मुस्लिम समाजांना धीर देण्याचं काम त्या ठिकाणी केलंय. मी माझ्या मुस्लिम समाजाला आणखी सांगू इच्छितो की अजितदादांनी अतिशय चांगले अशा प्रकारचे निर्णय अल्पसंख्याक समाजासाठी त्या ठिकाणी घेतलेले. जसं आमच्या आंबेडकरी समाजासाठी बार्टी होतं, मातंग समाजासाठी आरटी होतं, तसं मुस्लिम समाजातल्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची सोय त्या ठिकाणी उपलब्ध व्हावी यासाठी मार्टी नावाची संस्था दादांनी त्या ठिकाणी काढली. अल्पसंख्याक महामंडळाला भरघोस अशा प्रकारचा निधी देण्याचं काम दादांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या विशेष करून माझ्या मुस्लिम बंधूंना अशी विनंती करणार आहे, मित्रांनो, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला वेगळ्या पद्धतीने सांगून तुमची मतं त्यांनी त्या ठिकाणी घेतली, परंतु यावेळेस माझा मुस्लिम भाऊ हुशार झालेला आहे, माझी मुस्लिम बहीण ही हुशार झालेली आहे. माझ्या मुस्लिम भावाला आणि माझ्या मुस्लिम बहिणीला हे माहिती आहे की खऱ्या अर्थाने अल्पसंख्याक समाजाचं संरक्षण, अल्पसंख्याक समाजाच्या हिताचं रक्षण जर कुणी या राज्यामध्ये करत असेल तर ते मान्य अजितदादा आहेत. मित्रांनो, मान्य अजितदादा आहेत. आणि म्हणून या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्ताने
मी माझ्या मुस्लिम समाजाला आणि माझ्या दलित समाजाला या ठिकाणी नम्र आव्हान करतो की या निवडणुकीमध्ये कुणी काही जरी भूलथापा देण्याचा प्रयत्न केला तरी देखील आपण सर्वांनी खंबीरपणे दादांच्या नेतृत्वाच्या पाठीमागे उभं राहणं त्या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. दादांची सुरुवात ही सकाळी 6 वाजता होते. मित्रांनो, सकाळी 6 वाजता काम करणारा नेता या राज्यामध्ये जर कुणी असेल तर ते अजितदादा आहेत. आणि म्हणून मी आज या सभेच्या निमित्ताने या गेवराई तालुक्यातील सर्व माझ्या मतदार बंधू भगिनींना अशी विनंती करतो की पंडित कुटुंबियांचं अतिशय मोठं अशा प्रकारचं योगदान या गेवराई तालुक्यासाठी आहे. या गेवराई तालुक्यामध्ये पंडित कुटुंबियांच्या माध्यमातून दलित बहुजन विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली गेलेली. त्याचबरोबर सिंचनाचं काम देखील या कुटुंबियांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या गेवराई तालुक्यातील सर्व बंधू भगिनींना हात जोडून विनंती करणार आहे की दादांनी विजयराजेला गुलाल लावण्याच्या संदर्भातलं जे स्वप्न बघितलं ते स्वप्न येणाऱ्या या निवडणुकीमध्ये दादांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम या गेवराईकरांनी त्या ठिकाणी करावं अशा प्रकारची विनंती मी आपल्याला या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. धन्यवाद मगरे साहेब. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे प्रदेशाचे अध्यक्ष आणि सावता परिषदेचे संस्थापक आदरणीय कल्याण काका आखाडे यांना विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमास मार्गदर्शन करावं. तत्पूर्वी माननीय बाबूरावजी पोटभरे साहेब यांच्या ठिकाणी स्वागत होईल. कुमारराव ढाकणे आणि दादासाहेब घोडके यांना विनंती करतो त्यांनी बाबूरावजी पोटभरे यांचं स्वागत करायचं. युवा नेते आणि महायुतीचे उमेदवार विजयराजे यांच्या निवडणूक प्रचाराच्या निमित्तानं आपणा सर्वांना या ठिकाणी संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके नेते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय दादा, या प्रसंगी या ठिकाणी मंचावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाचे सरचिटणीस, आमचे मार्गदर्शक आदरणीय भैयासाहेब, बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक आमचे मित्र बाबूरावजी पोटभरे साहेब, सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाचे अध्यक्ष प्राध्यापक सुनीलजी मगरे सर, आपल्या पक्षाचे आपल्या जिल्ह्याचे सन्माननीय अध्यक्ष राजेश्वर आबा, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर मंडळी आणि विजयराजेंना यावेळी विजयी करायचं म्हणजे करायचं ही खुणगाठ बांधून एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व बंधूंनो, ही सारी उपस्थिती पाहता पोटभरे साहेब, हे मैदान या ठिकाणी अपुरं पडलेलं आहे. या सभेतली ही सारी तुफान गर्दी आणि हे त्यांचा सर्व उत्साह पाहता या वेळेस विजयराजेंचा विजय कोणीही रोखू शकणार नाही. विजयराजेंचा विजय होणार आहे याचा शिक्कामोर्तब आजच्या या सभेनंच करून दिलेला आहे. आणि निश्चितपणानं या मतदारसंघाला 23 तारखेपासून खऱ्या अर्थानं एक धडाडीचं नेतृत्व आमदार म्हणून विधानसभेमध्ये जाणार आहे. बंधूंनो, या राज्यामध्ये पुन्हा एकदा महायुतीचं सरकारच येणार आहे आणि म्हणून आपल्याला आपल्या मतदारसंघाचा आमदार हा महायुतीचाच आमदार करायचा आहे. या ठिकाणी आपल्या नेते दादा असतील, महायुतीचे सारे त्या ठिकाणी पक्षाचे नेते असतील, महायुतीचं सरकार असेल
या राज्याच्या जनतेच्या अनेक हिताचे निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेले आहेत. कुठला एक वर्ग किंवा कुठला एक समाज घटक योजनेपासून वंचित राहिला असेल असं मला वाटत नाही. शेतकऱ्यांसाठी योजना त्या ठिकाणी जाहीर केलेल्या आहेत, युवकांसाठी योजना जाहीर केलेल्या आहेत, महिला असतील, विद्यार्थी असतील, सर्व कामगार असतील, अल्पसंख्याक असतील, आदिवासी असतील, ओबीसी असतील, मराठा बांधव असतील, मागासवर्गीय बांधव असतील, सर्वच्या सर्व घटकांना न्याय देण्याचं काम या सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे. लाडकी बहीण सारखी मोठी एक महत्वाकांक्षी योजना या राज्यामध्ये अजितदादांच्या संकल्पनेमधून त्या ठिकाणी सुरू झाली. सुरुवातीला विरोधकांनी ही योजना, या योजनेला विरोध केला. ही योजना चालू शकत नाही, ही योजना जर सुरू ठेवली तर राज्य दिवाळखोरीत निघेल, अशा पद्धतीची त्या ठिकाणी टीका केल्या. मात्र या योजनेचं कसं झालंय, त्या पाण्यावर चालणाऱ्या बोटीचा शोध लावणारा शास्त्रज्ञ समुद्राच्या किनारी त्या ठिकाणी बोटीचा त्या इंजिनाचा शोध लावत होता, तेव्हा तुमच्या आमच्या सारखे बाकीचे सर्वजण त्याला वेड्यात काढीत होते. म्हणले पाण्यात कुठं इंजन चलन काय, इंजनावर पाणी पडलं तर इंजन बंद पडतंय, हे म्हणतंय पाण्यातून इंजन चालवायचंय. मात्र त्या शास्त्रज्ञाने तो शोध सुरू ठेवला आणि एक दिवस ते इंजिन सुरू झालं, बोट धावायला लागली, तेव्हा तेच नाव ठेवणारे म्हणले आता ही बोट थांबतच नसती आहे. म्हणजे आधी सुरूच होणार नाही म्हणणारेच म्हणाले आता ही थांबतच नसते. तसं या योजनेला नाव ठेवणारे आता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये विरोधक म्हणू लागलेले आहेत, आमचं सरकार आलं तर आम्ही दुप्पट रक्कम करू. मात्र बंधूंनो, यांच्या नियतीमध्ये खोट आहे आणि म्हणून यांच्या कुठल्याही भूलथापांना बळी न पडता खऱ्या अर्थानं आपल्या या राज्याच्या हितासाठी आणि आपल्या मतदारसंघाच्या विकासासाठी जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता विकासाला महत्त्व देऊन विकास करणाऱ्याला मत आपल्याला द्यायचं आहे. विजयराजेंसारखा एक अतिशय तरुण तडफदार आमदार खऱ्या अर्थानं सर्वसामान्यांच्या हाकेला ओ देऊ शकेल, तुमच्या कामाला कुठल्याही प्रसंगी त्या ठिकाणी धावून येऊ शकेल, अशा पद्धतीचा आमदार आपल्याला या ठिकाणी उद्याच्या 23-20 तारखेला निवडून द्यायचा आहे. भैयान साहेबांसारखं एक कुशल मार्गदर्शक, एक अतिशय अभ्यासू असणारं नेतृत्व या तालुक्यालाच नव्हे जिल्ह्याला अभिमान आहे भैया साहेबांच्या एकूण विकासात्मक त्यांच्या विजनला. या मतदारसंघाचा विकास करण्यासाठी खऱ्या अर्थानं सिंचनाच्या योजना या मतदारसंघात राबविल्या पाहिजेत. इथल्या बेरोजगार युवकांना हाताला काम देण्यासाठी या मतदारसंघामध्ये उद्योग आले पाहिजेत. अशा पद्धतीचा ध्यास भैया साहेबांनी सातत्यानं घेतलेला असतो आणि त्यांचं सारं मार्गदर्शन या ठिकाणी राजेंच्या पाठीशी असतं. म्हणून मी अधिकच लांबवणार नाही, मी पुन्हा पुन्हा आपल्यामध्ये बोलत राहणार आहे. आजच्या निमित्तानं पुन्हा एकदा आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो की बांधवांनो, आपले मत चुकून सुद्धा चुकीच्या ठिकाणी जाऊ देऊ नका. अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या झूल पांघरून वेगवेगळे येत आहेत, त्यांना त्या ठिकाणी थारा देऊ नका. आपलं मत विकासाला मत द्यायचंय, आपलं मत विजयराजेंनाच मत द्यायचंय आणि विजयराजेंना प्रचंड मताधिक्याने विजयी करायचंय. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद काका. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ओबीसी सेलचे प्रदेशाचे अध्यक्ष रविकांतजी राठोड यांना विनंती आहे, त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त करायचं. महाराष्ट्रासह भारतामध्ये स्वतःचं आयुष्य समाजाच्या कारणी लावणाऱ्या तमाम महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो. आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या जाहीर सभेला उपस्थित आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आमचे नेते, या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय अजितदादा आणि विचारपीठावर उपस्थित सर्वच मान्यवर मित्रांनो, मागच्या 25 ते 30 वर्षापासून आदरणीय शिवाजीदादा पंडित असतील,
आदरणीय भैयासाहेब पंडित असतील आणि आता त्यांचा वारसा चालवणारे आदरणीय विजयशे पंडित असतील, हे अविरत सेवा या गेवराई मतदारसंघाची करत आलेत. आणि या एवढ्या मोठ्या घराण्याला येणाऱ्या काळामध्ये आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून ठेवू तर कुठेतरी आपण त्यांच्या विरोधात, त्यांच्याबद्दल आपण कुठेतरी चुकीचं वागतोय असं होईल. मित्रांनो, आदरणीय भैयासाहेबांच्या कामाचा आढावा जर तुम्ही घेतला तर असं एकही क्षेत्र आज बाकी नाहीये त्या क्षेत्रामध्ये आदरणीय पंडित घराण्यांनी काम केलेलं नाही. तुम्ही शैक्षणिक क्षेत्र पहा, सहकाराचं क्षेत्र पहा, मराठवाड्याच्या जलसिंचनासाठी मोठी चळवळ आदरणीय भैयासाहेबांनी उभी केली होती. एवढा मोठा कामाचा आढावा असताना कधी ते या मतदारसंघाचे प्रतिनिधी असतील नसतील, परंतु कधीही तुम्हाला या गेवराई मतदारसंघाच्या मायबाप जनतेला वाऱ्यावर सोडलं नाही. आणि त्यासाठी तुम्हाला विनंती करतोय की यावेळेस आदरणीय दादांच्या सहमतीने आणि तुमच्या विश्वासाने मी पुन्हा एकदा विनंती करतोय की या 2024च्या निवडणुकीमध्ये या बीड जिल्ह्यातल्या सगळ्यात जास्त मताधिक्याने ही आपल्याला सीट आदरणीय विजयराजेंची निवडून आणायची आहे आणि या महाराष्ट्राच्या सर्वात मोठ्या सभागृहामध्ये त्यांना आपलं नेतृत्व करण्याची संधी आपल्याला द्यायची आहे. विनंती एवढीच आहे की पुन्हा एकदा आदरणीय दादांना मला सांगायला आवडेल की दादा, या मतदारसंघामध्ये जवळजवळ 50 ते 60 हजार मतदारसंघामध्ये बंजारा वोटर आहे. आणि आतापर्यंतचा इतिहास पहा, जेव्हा बंजारा समाज ज्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहिलाय त्याच उमेदवारावर गुलाल आतापर्यंत पडलेला आहे. आणि मी या निमित्ताने विजयराजेंना शब्द देतो की या मतदारसंघातला संपूर्ण बंजारा समाज आता ताकदीने तुमच्या पाठीमागे उभा टाकला आहे आणि यावेळेस तुम्हाला 23 तारखेला तुमच्या अंगावर गुलाल टाकल्याशिवाय आम्ही शांत राहणार नाहीत. असं एवढंच बोलून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवलाल. राज्याच्या बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष, वंचित उपेक्षित आणि श्रमजीवी वर्गांच्या हितासाठी व्यापक संघर्ष उभा करणारे जिल्ह्यातील एक लढवय नेतृत्व माननीय बाबूरावजी पोटभरे साहेब या ठिकाणी संबोधित करतील कार्यक्रमाला. महाराष्ट्राचं कुलदैवत, महाराष्ट्राची आन बान शान छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे या आणि अशा सर्वच महामानवांच्या चरणी आज विजयराजेच्या विजयाच्या सभेमध्ये या सर्व महामानवांना अभिवादन करतो. आणि गेवराईचा बुलंद आवाज असणारे अमरसिंह भैयासाहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वरजी चव्हाण साहेब मंचावर उपस्थित ते काकापर्यंत सर्वांसाठी गेवराई शहरामध्ये होत आहे. आपण हे लक्षात घेतलं पाहिजे. आता विजयराजेचा विजय कोणीच रोखू शकत नाही. विजयराजेचा विजय कोणीच रोखू शकत नाही. आणि कोण्या आर्या गाऱ्या नत्तू खैऱ्याची ती हिंमत नाही. सगळ्यांनी नांगे टाकलेले आहेत आणि जनतेने सांगितलेलं आहे की आता विजयराजेचा विजय झालेला आहे आणि दादांच्या साक्षीने विजयराजेंचा विजय झालेला आहे. महाराष्ट्रामध्ये काकाने आता सांगितलं, मगरे सरांनी सांगितलं, गेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये चुकीचा नेरेटिव्ह लोकांमध्ये पेरून तो नेरेटिव्ह सेट करून काही लोक निवडून आले असतील. परंतु आता लोकांना कळलं आणि महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींनाही कळलं की आता अजित दादांनी आपल्याला बहीण मानलं आणि अजित दादांनी आपला संसार उभा केलाय असं महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींना कळलंय.
दादा विजयराजेच्या बाजूनं या गेवराई मतदारसंघातला मराठा आहे. विजयराजेच्या बाजूने गेवराई मधला साळी आहे, माळी आहे, कोळी आहे, तेली आहे, तांबुळी आहे, वंजारी आहे, बंजारी आहे, पिंजारी आहे, हटकर आहे, मुसलमान आहे, बौद्ध आहे, मातंग आहे, या सगळ्या जाती जमातीची माणसं विजयराजेचा विजय आणण्यासाठी इथं जमा झालेली आहेत. इथं सगळेजण उपस्थित झालेली आहेत. अजितदादाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये अजितदादाच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये विजयराजेंना साथ देऊन अमरसिंह भैयांना साथ देऊन महाराष्ट्रामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आपल्याला आणायची. कोण म्हणता येत नाही, कोण म्हणता येत नाहीत. विजयराजेचा विजय झाल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा अजितदादाची सत्ता या महाराष्ट्रामध्ये आल्याशिवाय राहणार नाही, महायुतीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण सगळेजण ठरवूया, आपण सगळेजण मिळून ठरवूया, कोणा जातीचं जातीपातीचं राजकारण न करणारे हे पंडित घराणा आपल्या समोर उभा आहे. पंडित घराण्यातला एक वाघ आपल्या समोर आहे. विजयराजे नावाचा एक वाघ आपल्या समोर उभा आहे. कुठल्या आऱ्या गाऱ्या नत्तू खाऱ्या उमेदवाराचा विचार करू नका. आले आणि गेले. मी कुण्या उमेदवारावरती टीका करण्यासाठी इथं आलो नाही. कोण्या उमेदवारावरती आम्ही टीका करणार नाहीत. कारण अजितदादांच्या नेतृत्वाखाली विकासाची गंगा या महाराष्ट्रामध्ये आलेली आहे. आणि ही विकासाची गंगा जर पुढे घेऊन जायचं असेल तर टीका टिप्पणी करून जाणार नाही, तर तो त्याच्यासाठी विकास हवा आहे. तुम्ही विजयराजेंना विजयी करा. निश्चितपणे हा महाराष्ट्राचा सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि गेवराईमध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही. एवढंच बोलतो आणि विजयराजेंना विजयी करा एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र, जय शिवराय. आपल्या सर्वांचे आवडते आणि लाडके उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीचे अधिकृत आणि लोकप्रिय उमेदवार मान्य विजयराजे पंडित आपला सर्वात संबोधित करतील. विजयराजे पंडित, तुम आगे बढ़ो. आज आपल्या गेवराई शहरामध्ये आपल्या सगळ्यांना मला आशीर्वाद देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे या राज्याचे अर्थमंत्री, उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष, आपणा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार साहेब, इथं उपस्थित आदरणीय दादा, या ठिकाणी उपस्थित असणारे ज्यांनी आत्ताच आपले विचार मांडले ते बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष, आपले मार्गदर्शक आदरणीय बाबूरावजी पोटबरे साहेब, उपस्थित भैया साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्ह्याचे प्रमुख राजेश्वर आबा, सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय कल्याण काका, सुनीलरावजी मगरे साहेब, रविकांतजी आणि उपस्थित या मंचावरील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि घटक पक्षाचे, भारतीय जनता पार्टीचे, महायुतीतील सर्व घटक पक्षाचे सन्माननीय प्रतिनिधी, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना अशा महायुतीचा अधिकृत उमेदवार म्हणून
आज मला आशीर्वाद देण्यासाठी आदरणीय दादा इथं आलेत. 2019लाही मी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला सामोरं गेलो. दादा त्या निवडणुकीमध्ये त्यावेळेस आपण जर सभा घेतली असती, मला आशीर्वाद दिले असते, तर अतिशय कमी मताने माझा पराभव झाला. तो दादा माझा पराभव या लोकांनी केला नाही, मतदार मायबाप जनतेने केला नाही, तर तो पराभव आता जे समोर 2 उमेदवार आहेत ते 2 नाहीत, ते एकच आहेत. त्या ऐन वेळेस आता शेवटच्या आठवड्यात ठरवतात की कुणाचं थोडं जमतंय, पण आता कुणाचं जमणार नाही. हे लोक, ही तरुणाई माझ्या पाठीमागे आहे. आपण या विधानसभेच्या निवडणुकीला सामोरा जातोय. भैया साहेबाच्या नेतृत्वाखाली, मार्गदर्शनाखाली या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी सिंचनाचं क्षेत्र वाढलं पाहिजे. एका बाजूला गोदावरी आहे, एका बाजूला सिंदफणा आहे. गोदावरीचं पुनर्जीवन, गोदावरीच्या त्या ठिकाणी 132 किलोमीटर कालवा त्या ठिकाणी 70च्या दशकात दादांनी त्या ठिकाणी केला. त्याचं पुनर्जीवन झालं. त्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याचं आर्थिक जीवनमान उंचावलं. आता भैया साहेबाच्या एक दूरदृष्टी नेतृत्वामधनं भैया साहेबांची एक इच्छा आहे, आणि दादा पुढच्या काळामध्ये महायुतीचं सरकार येणार आहे, निश्चितपणाने येणार आहे. दादा, तुम्ही गेवराई विधानसभा मतदारसंघातील आपल्या लोकांना आश्वस्त करा. त्या सिंदफण्याचं पुनर्जीवन करणं गरजेचं आहे. नाथापूर पासून ते अंकुट्यापर्यंत 7 लो लेवल बॅरेजेस ज्या ठिकाणी प्रस्तावित आहेत, दादा पुढच्या काळात आपलं सरकार आल्यानंतर ते 7च्या 7 बॅरेजेस करा. 32,000 एकर जमीन त्या ठिकाणी ओलिताखाली येणार आहे. आणि यासाठी आपण निवडणुकीला सामोरं जातोय, ना की कुणाला विरोध करायचा आहे म्हणून. आज समोरच्या उमेदवारांच्या बाबतीत मी बोलणार नाही, परंतु बोललं पाहिजे, काही गोष्टी सांगितल्या पाहिजेत. आज समोरचे एक उमेदवार जे काय आहेत त्यांचे एकच गोष्ट मी सांगाल. बौद्ध समाजाची त्या ठिकाणी स्मशानभूमी ज्यांना पुरली नाही, त्यांनी ती जमीन स्वतःच्या पाहुण्याच्या नावावर करून घेतली. त्याला स्मशानभूमीची जमीन त्या माणसाला जर पुरत नसेल तर त्याच्यापेक्षा अजून नीच कोण असू शकतं. आणि दुसरे 1 दशकापासून या ठिकाणी खूप साव असल्यासारखं आव्हानतायत, पण त्यांचे उघड झाले. मला नको 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 म्हणत ना इकडचं ना तिकडचं झालं, आणि आता अपक्ष उभं राहावं लागलं. सारखी टीका. तुम्ही काय केलं ते सांगा. भारतीय जनता पार्टीच्या केंद्र सरकारचं जे काही रोडच्या बाबतीतलं, रस्ते दळणवळणाचे प्रश्न मिटवण्याच्या बाबतीतलं जे धोरण आहे, आराखड्याप्रमाणे जे कामं आले ते कामं म्हणजे मी केले आणि माझी पाठ ठोपटून घेण्याचं स्वतःचं काम हे लोक करतायत. वेगळं काम तुम्ही काय केलंय? मार्केट कमिटी गेवराईच्या बाबतीत वेळोवेळी टीका करत आले. मार्केट कमिटीच्या माध्यमातून त्या ठिकाणी भ्रष्टाचार होतोय असं बोलत आले. मराठवाड्यामध्ये एक त्या ठिकाणी उच्च दर्जाची मार्केट कमिटी 5 कोटी रुपयाची ठेवी असणारी मार्केट कमिटी आहे. त्याला नाव ठेवून त्या ठिकाणी पाडळशिंगीला खासगी मार्केट कमिटी तुम्ही सुरू केली, बाजार समिती सुरू केली. त्याचं काय झालं याचं उत्तर या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला लोकांना द्यावं लागणार आहे. ती मार्केट कमिटी राहिली बाजूला. त्या ठिकाणी त्या जिनिंगच्या माध्यमातून 1-1, 1.5 रुपये महिन्याला त्या ठिकाणी तिथं भ्रष्टाचार करण्याचं काम, कमवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे. त्याचं उत्तर या निवडणुकीमध्ये द्यावं लागेल. असोत, मी जास्तीचा वेळ घेणार नाही.
ह्या निवडणुकीला मी सांगितलं, एक जाहीरनामा वचननामा घेऊन आपण त्या ठिकाणी सामोरं चाललोय. समाजातील सर्व घटकाला त्याच्यामध्ये समाविष्ट केलेला आहे. सिंचन क्षेत्र वाढलं पाहिजे, साठवण तलाव झाले पाहिजेत, मध्यम प्रकल्प झाले पाहिजेत. या सगळ्या गोष्टीचा एक विकासाचा एजेंडा घेऊन आपण या निवडणुकीला सामोरं गेलं पाहिजे. आणि निश्चितपणानं मला असं वाटतं, गेल्या 24-25 वर्षापासून या गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये या भागामध्ये मी लोकांच्या सेवेत आहे, लोकांच्या सुखदुःखामध्ये मी जातोय. निश्चितपणानं मला या वेळेस लोक नाउमेद होऊ देणार नाही. येत्या 20 तारखेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला आपण आशीर्वाद द्या. पुढचं सरकार आपलं आहे. लाडक्या बहिणीचे भाऊ दादा हित आहेत. 91,000 लाडक्या बहिणीचे आशीर्वाद दादा आपल्या बरोबर आहेत. मी एवढीच विनंती करणार आहे, पुढच्या महायुतीचं सरकार आल्यानंतर ही लाडकी बहीण योजना अशाच पद्धतीने पुढे राहिली पाहिजे अविरतपणे. त्या ठिकाणी तो दादांचा वादा आहे आणि ती राहील. यानंतर मी अजून एक शेवटचा मुद्दा मांडणार आहे. स्किल डेव्हलपमेंटच्या माध्यमातून बेरोजगारांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलाय दादा, कौशल्य विकास योजनेच्या माध्यमातून. या सगळ्यांना येणाऱ्या काळामध्ये पुढच्या आपल्या सरकारमध्ये यांचा प्राधान्याने विचार व्हायला पाहिजे, यांना कायम केलं पाहिजे. एवढीच एक अपेक्षा दादा मी आपल्याकडनं व्यक्त करतो. परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येनं सर्व मतदार मायबाप जनता इथं उपस्थित राहिली, मला आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित राहिली. पुढचा 1 आठवडा 7 दिवस आपण मला सांभाळण्याचं काम करा. पुढच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये एक कालबद्ध नियोजनबद्ध त्या ठिकाणी या गेवराई विधानसभा मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून काम करल, तुमची सेवा करल, अशा पद्धतीची ग्वाही देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गेल्या 5-6 दशकापासून या तालुक्याच्या जडणघडणीमध्ये आणि उत्कर्षामध्ये शिवाजीराव दादा पंडित यांचं कुटुंबाचं योगदान आहे. आणि म्हणून त्यांचा समाजकारणाचा राजकारणाचा वारसा निवासा ज्यांच्या खांद्यावरती आबाधित आहे ते आपल्या सर्वांचे आवडते उमेदवार माननीय विजयराजे पंडित यांनी आपली भूमिका विशद केल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राचं कृतिशील नेतृत्व आणि राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री लाडक्या बहिणीचे भाऊ आदरणीय अजितदादा पवार साहेब या कार्यक्रमास संबोधित करतील. अजीत दादा तुम आगे बढ़ो, अजीत दादा तुम आगे बढ़ो. आपल्या सगळ्यांचे वडीलधारी आदरणीय शिवाजीराव पंडित साहेब, माझे सहकारी अमरसिंहजी पंडित, आपले महायुतीचे अधिकृत उमेदवार विजयसिंह पंडित, कल्याणराव आखाडे, सुनील मगरे, राजेश्वर चव्हाण, मारुती वाडेकर, रविकांत राठोड, अनिल गाडेकर, माझ्या मायमाऊली, उपस्थित सर्व माझे तरुण सहकारी, पत्रकार मित्रांनो, थोडा उशीर झाला त्याबद्दल सुरुवातीलाच आपल्या सगळ्यांच्या समोर दिलगिरी व्यक्त करतो. परंतु आज मराठवाड्यासह आपल्या बीड जिल्ह्याची भूमी ही देवदेवतांची, संत महात्म्यांची, महापुरुषांची भूमी आहे. गेवराई तालुक्याचं ग्रामदैवत श्री चिंतेश्वर महादेवाला, राक्षस भवनच्या शनिदेवाला, पंचाळेश्वरच्या दत्त मंदिराला मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं वंदन करतो आणि 12 ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या परीच्या प्रभू वैजनाथाच्या चरणी नतमस्तक देखील होतो. गेवराईच्या तालुक्यासह बीड जिल्ह्याच्या विकासासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करता यावं याकरता उद्याच्या 20 तारखेला होणाऱ्या महाराष्ट्रातल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण सर्वांनी
महायुतीच्या उमेदवाराला आपल्या विजयसिंह पंडित यांना आशीर्वाद द्यावेत असं साकडं आपल्या सर्वांच्या साक्षीनं मी देवदेवतांच्या चरणी त्या ठिकाणी घालतो. तसं बघितलं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं एक धडाडीचं नेतृत्व, गेवराई विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विजयसिंह पंडित यांच्या माध्यमातून गेवराई मतदारसंघाचा वेगाने विकास केला जाणार आहे आणि गेल्या 15 वर्षाचा विकासाचा अनुभव भरून काढण्यात येणार आहे. खरं मी तर मागच्याच वेळेस 5 वर्षापूर्वी आमच्या विजयसिंह पंडितांना एक तरुण चेहरा, जिल्हा परिषदेचा अनुभव असणारा चेहरा, एक वडिलांचा वारसा मिळालेल्या घराण्यामध्ये जन्म झालेला चेहरा, अशा पद्धतीनं काम करत असताना भावाचा पण त्यांना भरभक्कम पाठिंबा होता आणि एक चांगल्या पद्धतीनं विजयसिंह पंडित यांच्या रूपाने आपल्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करता यावा अशा पद्धतीने एका तरुणाला संधी देण्याचा प्रयत्न मागच्या वेळेस झाला, परंतु दुर्दैवाने यश आलं नाही. आता माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, मी आत्ता इथला तरुणांचा उत्साह बघितला, आपल्याला अजून तो 20 तारखेपर्यंत टिकवायचा आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये शहर पण चांगलं चाललं पाहिजे, ग्रामीण भाग पण चांगला चालला पाहिजे. मागच्या वेळेसचं जे आपल्याला यश मिळालं नाही ते वाटेल ते झालं, तरी यावेळेस यश मिळवायचंच आणि विजयसिंह पंडित यांना आमदार करायचंच. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की गेवराई मतदारसंघाच्या जनतेच्या ज्या आशा आहेत, ज्या आकांक्षा आहेत, या अपेक्षांची पूर्तता करण्याच्या करता ते यापुढे देखील चांगल्या पद्धतीनं काम करतील याची मी स्वतः एक राष्ट्रवादीचा नेता या नात्याने हमी देतो. एक कार्यक्षम, एक कर्तव्यदक्ष, एक संवेदनशील नेतृत्व म्हणून विजयसिंह पंडित यांची एक आगळी वेगळी ओळख ही निर्माण त्यांनी केलेली आहे. आपल्याला सगळ्यांना मला विनंती करायची की त्यांच्या नेतृत्वाखाली गेवराई मतदारसंघाच्या विकासाला खऱ्या अर्थाने आपल्याला सुरुवात करायची आहे. प्रश्न अनेक आहेत, त्याचा उल्लेख माझ्या आधीच्या अनेक वक्त्यांनी केला. स्वतः उमेदवारी या नात्याने आमचे विजयसिंह पंडितांनी पण केला. मला येताना आमचे सहकारी अमरसिंह पंडितांनी पण सांगितलं, गेवराईकरांनो मला महाराष्ट्राने बऱ्याचदा संधी दिली. मागे मी एकदा जलसंपदा खात्याचा मंत्री असताना आपली गोदावरी आहे, गोदाकाठ नाथसागरापासून बाबडी बॅरेजपर्यंत तिथं सगळीकडे बॅरेज करायचा आम्ही निर्णय घेतला. नदीच्या दोन्ही तीरावरच्या असणाऱ्या जिल्ह्यांना, तालुक्याला त्याचा फायदा झाला. आपल्या इथं शेतकरी कष्ट करतात, ते चांगल्या प्रकारची शेती करतात, काळ्या आईची इमानीद्वारे सेवा करतात, परंतु त्यांना हक्काचं पाणी, चांगल्या प्रकारची पिकं आणि चांगल्या प्रकारचा दर हा त्यांच्या पिकाला, मग ऊस असेल, फळबागा असेल, कापूस असेल, सोयाबीन असेल, जी काही पिकं ते काढत असतील त्याला मिळायला पाहिजे, ही माफक अपेक्षा माझ्या बळीराजाची आहे, माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची आहे. आज गोदावरी नदीप्रमाणे सिंदफणा नदी पात्रामध्ये देखील टाकळगाव, इटकूर, अंकुटा, खुंडोस, औरंगपूर, कुकडगाव, नाथापूर आणि बिंदुसरा नदीपात्रातील नामलगाव येथील कोल्हापूर बंधाऱ्याचं निम्न पातळी बंधाऱ्यामध्ये रूपांतर करून ही आपली सिंदफणा आणि बिंदुसरा नद्या कायम त्याच्यामध्ये पाणी कसं राहील, शेकडो हेक्टर जमीन, हजारो हेक्टर जमीन ही ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न आहे. आणि मी आपल्याला शब्द देतो, आदरणीय शिवाजीराव पंडित साहेबांच्या साक्षीनं देतो, तुम्ही उद्याच्या 20 तारखेला घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा, तिथं विजयसिंह पंडितला निवडून द्या. या कामाच्या करता मी तुम्हाला कदापि निधी कमी पडू देणार नाही. हे सगळे निम्न पातळी बंधाऱ्याचं रूपांतर मी तुम्हाला त्या ठिकाणी करून दाखवील. तशा पद्धतीनं आपण लातूर जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, महाराष्ट्रातल्या इतर भागात केलेलं आहे.
ते सक्सेस झालेलं आहे. आता ते आपल्या भागामध्ये करायचं आहे. मागच्या वेळेसचा आपला उमेदवार लोकप्रतिनिधी तो ह्याच्यामध्ये यशस्वी झाला नाही, त्याला ते काम करता आलं नाही. कदाचित ईश्वरालाच असं वाटलं असेल की ते काम विजयसिंह पंडित आमदार झाल्यानंतरच होणार आणि म्हणून ते काम इतका काळ राहिलेलं आहे. परंतु आता आपल्याला जास्त थांबून चालणार नाही. काळ वेळ कुणाकरता थांबत नसतो. माझा तरुण शेतकऱ्याला, माझ्या मधल्या वयातल्या शेतकऱ्याला या पद्धतीनं आपल्याला काम करायचं आहे. जायकवाडी उजव्या कालव्याची वहन क्षमता वाढून कालव्याच्या व्यतिरिका आणि चाऱ्यांची दुरुस्ती करून लाभ क्षेत्रातील सिंचनाचे क्षेत्र वाढवण्याचा देखील प्रयत्न विजयसिंह यांनी मला सांगितलं, दादा तो मला करायचा. त्याचं विजन आहे. त्याला काहीतरी ह्या गेवराई विधानसभा मतदारसंघाच्या जे काही प्रश्न आहेत, जे काही अडचणी आहेत ते त्याला सोडवायच्या. त्याच्याकडे उत्साह आहे, त्याची एक जिद्द आहे, त्याची चिकाटी आहे. या तरुण वयातच माणसाला आपल्या हातनं काहीतरी घडावं असं वाटत असतं. भविष्यात सिंचन क्षेत्रात होणारी वाढ घेऊन आपला जय भवानी सहकारी साखर कारखान्याची गाळप क्षमता आपल्याला वाढवायची आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघात अधिकाधिक सिंचन क्षेत्र वाढीसाठी आपल्याला साठवण तलाव आणि मध्यम प्रकल्पाची निर्मिती ही करायची आणि या सगळ्याच्या करता पैसा लागतो. कालच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले नरेंद्र मोदी साहेबांची एक फार मोठी सभा पुण्यामध्ये ह्याच वेळेला झाली. जवळपास 24-25 तास उलटून गेले. मी त्या सभेला होतो. मी मोदी साहेबांशी पण बोललो. मोदी साहेब मला विचारत होते, अजित परिस्थिती कशी आहे राज्यामध्ये? सगळीकडं महायुतीचा माझ्या उमेदवारांचा बोलबाला आहे का? मी त्यांना सांगितलं की मोदी साहेब, तुम्ही आज देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झालाय, परंतु आमच्या केंद्राकडनं काय अपेक्षा आहे? आम्हाला केंद्राचा पैसा आमचे मोठे मोठे प्रकल्प मार्गी लावण्याच्या करता तो त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. मग आमचे नॅशनल हायवे असतील, आमचे रेल्वे लाईनचे प्रकल्प असतील, आमचे विमानतळाचे प्रश्न असतील, आमचे त्याच्यामध्ये बुलेट ट्रेन, मेट्रो याबद्दलचे प्रकल्प असतील, मोठी मोठी इंडस्ट्री आणण्याचं काम त्या ठिकाणी असेल आणि पाण्याच्या बद्दलच्या अनेक योजना, मग नदीजोड कार्यक्रम असेल, माझ्या पश्चिमेकडं पडणारं पाणी वळून पुन्हा त्या ठिकाणी पूर्वेकडे इकडच्या भागात कसं आणता येईल ह्याबद्दलची कामं असतील. ती आता नवीन टेक्नॉलॉजी आलेली आहे. बोगदे काढता येतात, वेगवेगळ्या प्रकारचे पंप बसवता येतात आणि ज्या क्षेत्रामध्ये आत्तापर्यंत आपण पाणी देऊ शकलो नाही, माझ्या शेतकरी बांधवांनो, माझ्या गेवराईकरांनो, आता ते शक्य झालेलं आहे. देशात वेगवेगळ्या राज्यात झालेलं आहे, महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण केलेलं आहे आणि म्हणून ह्या सगळी कामं करण्याच्या करता स्वतः विजयसिंह पंडित आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व करू पाहतायत. मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करीन, एकदा संधी द्या. त्या संधीचं सोनं केल्याशिवाय आमचे विजयसिंह पंडित गप्प बसणार नाही. आणि ते एकटे नाही आहेत, माझ्यासारखा एक नेता त्यांच्या पाठीशी उभा आहे. मी त्यांना कुठल्याही बाबतीमध्ये निधी कमी पडू देणार नाही. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, महायुतीच्या सरकारमध्ये मी, भुजबळ साहेब, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील, संजय बनसोडे, आम्ही अनेक जण, आदिती तटकरे, या मंत्रिमंडळामध्ये अनिल भाईदास, आम्ही सगळे गेलोय, पण आम्ही सत्तेकरता गेलो नाही. आपल्या महाराष्ट्रामध्ये असणारे विधानसभा मतदारसंघ ह्याच्यामध्ये निधी मिळावा, त्याच्यात सर्व जाती धर्माच्या लोकांना आम्हाला न्याय देता यावा, त्याच्यामध्ये भेदभाव होऊ नये, त्याच्यामध्ये ह्या सगळ्यांना जे काही त्यांचं स्वप्न आहे ते स्वप्न साकार करण्याचं काम आमच्या उमेदवाराच्या वतीनं झालं पाहिजे. आणि मागे 3 वेळेला तुम्ही आमच्या विरोधी इथला उमेदवार निवडून दिला, त्यामुळं तुमचा बॅकलॉग वाढलेला आहे. उद्याच्याला विजयसिंह पंडितला मोठं काम करावं लागणार आहे, रात्रीचा दिवस करावा लागणार आहे, तुमची ताकद त्यांच्या पाठीशी उभी करावी लागणार आहे. मी आपल्याला शब्द देतो, गेवराईकरांनी विजयसिंहच्या पाठीशी ताकद उभी करा. महाराष्ट्राची ताकद हा अजित पवार विजयसिंहच्या पाठीशी त्या ठिकाणी उभा करेल. मी शब्दाचा पक्का आहे, हा अजितदादाचा वादा आहे आणि हे मी तुम्हाला अतिशय नम्रतापूर्वक सांगतो. कुठल्याही परिस्थितीत बाबांनो गाफील राहू नका, गाफील राहू नका. कुठेही आपण कमी पडता कामा नये. दिवस 5-6 राहिलेले आहेत.
बघता बघता दिवस जातील. कुठल्यालाही नाराज करू नका. आज सगळ्या समाजाचे प्रतिनिधित्व करणारे नेतेगण आपल्या इथं पाठीशी उभे आहेत आणि त्याच्यामुळं आम्ही पण चांगल्या चांगल्या योजना समाजाच्या करता आणल्यात. माझ्या मायमाऊलींच्या करता लाडकी बहीण योजना आणली. आमचं टीका केली, आम्हाला नावं ठेवली. विरोधकांनी सांगितलं कसं शक्य आहे, हे अशक्य नाही आहे. पैसे कुठनं आणणार, तिजोरी मोकळी करतील, कर्जबाजारी करतील, ह्यांची ऐपत नाही. त्यांना काय माहिती आहे, आम्ही 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करणारी माणसं आहोत. आम्हाला आर्थिक शिस्त माहिती आहे. संस्था कशा चालवायच्या, राज्य सरकारचा 13-14 कोटी जनतेचा कारभार कसा चालवायचा, त्याच्यामध्ये समाजातल्या सर्व जाती धर्माच्या लोकांना शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेने पुढं कसं न्यायचं ह्याची शिकवण आम्हाला आहे. आम्ही त्याच पट्टीतनं पुढं गेलेलो आहे आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीत आपल्याला ही माझी लाडकी बहीण योजना चालू ठेवायची आहे. त्याकरता आमच्या सगळ्या बहिणींना महाराष्ट्रातल्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन किंवा काही ठिकाणी धनुष्यबाणाचं बटन, काही ठिकाणी कमळाचं बटन दाबावं लागेल, तर मग आपलं महायुतीचं सरकार येईल. महायुतीचं सरकार आलं की आम्ही ज्या चांगल्या योजना चालू केल्या होत्या, 3 गॅस सिलेंडर फ्री देण्याची योजना, माझ्या मुलींच्या करता कॉलेजचं शिक्षण मोफत देण्याची योजना, आमच्या या ठिकाणी असणारे जे 12वी डिप्लोमा डिग्री ही घेतलेली मुलं मुली आहेत त्यांना आम्ही स्टायपंड देतोय. दरवर्षी 10 लाख मुला मुलींना आम्ही त्याच्यामधलं प्रशिक्षण देणार. ते प्रशिक्षण घेत आहेत म्हणून डिप्लोमावाल्यांना 8,000, 12वीवाल्याला 6,000 आणि डिग्रीवाल्याला 10,000 असे पैसे आम्ही त्या ठिकाणी देणार. त्यांनी त्याचा अनुभव घेतला तर त्याची डिग्री आणि हा 6 महिन्याचा अनुभव त्याच्यामुळं त्याला नोकरी मिळायला सोपं जाणार आहे. त्याच्याकरता त्याला स्वतःच्या पायावर काही छोटा मोठा व्यवसाय करायचा असेल तर बँकेला ते सर्टिफिकेट दाखवलं तर त्याला कर्ज त्या ठिकाणी मिळणार आहे. घरकुलाचा कार्यक्रम आम्हाला गोरगरीब वेगवेगळ्या समाजाच्या करता राबवायचा आहे. इथं वेगवेगळ्या समाज माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघात गुण्या गोविंदांनी राहतोय, आपलेपणाने राहतोय. त्याला आपल्याला चांगल्या पद्धतीनं सहकार्य करायचं आहे आणि म्हणून आम्ही ज्यावेळेस माझ्या लाडक्या बहिणींना ह्या योजना दिल्या, माझ्या मायमाऊलींना दिल्या, मायमाऊलींच्या चेहऱ्यावर आता हसू दिसतं, समाधान दिसतं. त्यांनाही मला सांगायचं आहे, बाबा महिलांनो आता कुणाचं ऐकू नका, आम्ही जे सांगतोय ते करा. आमच्या बांधवांच्या करता देखील आम्ही मागे राहिलो नाही. माझ्या बांधवांच्या करता 3 हॉर्स पॉवर, 5.5 हॉर्स पॉवर आणि 7.5 हॉर्स पॉवर त्यांचं इलेक्ट्रिकचं बिल एवढं यायचं की माझा शेतकरी बळीराजा त्रासून जायचा. कधी कधी पैसे भरता यायचे की नाही, कनेक्शन तोडावे लागायचे, आकडे टाकावे तर शिक्षा होती, नाही टाकावे तर पिकं जळतायत, पाणी नदीला आहे, कॅनोलला पाणी आहे, करायचं काय, पाऊसकाळ चांगला झाला आहे. आणि म्हणून आम्ही सगळ्यांनी ठरवलं की माझ्या शेतकऱ्यांना 3, 5, 7.5 हॉर्स पॉवरच्या मोटरला आपण मोफत वीज दिली तर किती लाख शेतकऱ्यांना फायदा होईल आणि किती हजार कोटी रुपये लागतील. बांधवांनो, 44 लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा होतोय महाराष्ट्रात आणि 15,000 कोटी रुपये आम्हाला लागत आहेत. मी महावितरणला पैसे भरले आणि त्यांना म्हणलं माझ्या शेतकऱ्यांना महाराष्ट्रातल्या झिरोची बिलं देऊन टाका. मागचं बिल कुठलंही द्यायचं नाही, चालू बिल 0 करून टाकलंय, पुढचं बिल द्यायचं नाही. चांगल्या काळ्या आईची सेवा करा, चांगली पिकं काढा. हे शेतकऱ्यांचं सरकार आहे, हे तुमचं सरकार आहे. कांदा निर्यात बंदी आम्ही उठवली, उद्याच्याला कापूस सोयाबीनला कसा भाव मिळेल, माझ्या उसाला दर कसा वाढेल ह्याकरता देखील आम्ही शिवराजसिंह चौहान कृषी मंत्री केंद्राचे त्यांच्याशी बोलतोय. ते म्हणतात आपण मार्ग काढू. अमित शहांनी सांगितलं की आम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला मदत करू. शेवटी केंद्राच्या विचाराचं राज्यात सरकार आणि राज्याच्या विचाराचं केंद्रात सरकार आल्या की आपला फायदा होणार आहे. त्यामध्ये तुम्ही कुठल्याही प्रकारची शंका कुशंका मनामध्ये ठेवू नका. हे समोरचे लोक, ह्यांना काही करायचं नाही, विरोधकांना ह्यांना फक्त आरोप प्रत्यारोप करायचे, लोकांच्याबद्दल खालच्या पातळीवरची टीका करायची. ह्याला कुठलाही काही त्याच्यातनं रोजीरोटीचा प्रश्न माझ्या गेवराई विधानसभा मतदारसंघातला सुटू शकत नाही. आपल्याला
ऊसाचं क्षेत्र वाढवून आपल्या जय भवानी सहकारी साखर कारखान्याला मोठ्या प्रमाणावर ऊस त्या ठिकाणी गाळायचा आहे आणि त्याच्यातून आर्थिक सुबत्ता कशी येईल, ह्याच्यातून माझ्या शेतकऱ्यांना चांगला भाव कसा मिळेल, त्याच्यातून वेगवेगळ्या पद्धतीनं शेतकरी स्वतःच्या करता काही घरं व्यवस्थित कशी बांधू शकेल, मुलाबाळांचा प्रपंच कसा नेटाने नेऊ शकेल. आम्ही एवढ्यावर थांबणार नाही. गेवराईकरांनो, आम्ही 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा दिला आहे. तुमचं जर पावसाने नुकसान केलं तर त्याच्यात आम्ही मदत पुनर्वसन खात्याकडनं आपण मदत करतो. त्याही बद्दल नाही तर आपण आता अद्ययावत आरोग्य सुविधा देण्याचा वादा हा आपल्या विजयसिंह पंडितांनी दिलेला आहे. गेवराईचा जाहीरनामा वेगळा आहे, राज्याचा जाहीरनामा वेगळा आहे. त्याच्यामध्ये आपण सर्वांगीण शिक्षणाचा पायाभरणीचा वादा हा आपल्या विजयसिंह पंडितांनी केलेला आहे. दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधाचा वादा हा आपल्या विजयसिंह पंडितांना त्या ठिकाणी तुम्हाला दिलेला आहे. शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा, सामाजिक विकासाचा वादा आम्ही सर्व घटकाला 18 पगड जाती 12 बलुतेदारांना पुढे घेऊन जाण्याचं त्या ठिकाणी काम करतोय. गेवराईकरांनो, तुम्ही मागे राहिलेला आहे. ज्या मतदारसंघामध्ये सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्या भागामध्ये त्यांनी सरकारशी चांगले संबंध ठेवले तर अक्षरशः 5 वर्षामध्ये आम्ही त्यांना 3-3, 4-4 हजार कोटी रुपये त्यांच्या विकासाला, त्यांच्या मतदारसंघाच्या कल्याणाच्या करता दिलेले. मी आपल्याला ह्या मावळत्या सूर्याला साक्षी ठेवून आज या रात्रीच्या सभेला सांगतो, तुम्ही विजयसिंह पंडितांच्या 3 नंबरला नाव आहे ना, 3 नंबरला नाव आहे. मशीन पहिलं, त्याच्यात वरनं 3 नंबरचं नाव विजयसिंह पंडित, त्यांच्या पुढं घड्याळाचं चिन्ह, त्या घड्याळाच्या चिन्हाच्या शेजारचं बटन दाबा. मी अजित पवार तुम्हाला सांगतो की तुमच्या गेवराई विधानसभा मतदारसंघाचा मागचा बॅकलॉग आणि ह्या 5 वर्षामध्ये 4000 कोटी रुपयाची विकास कामं मी विजयसिंह पंडिताला नाही दिलो तर म्हणेल ते त्या ठिकाणी ऐकेल. काही काळजी करू नका. आपलं बजेट मोठं आहे, 7 लाख कोटीचं बजेट आहे. त्याच्यामध्ये 75,000 कोटी रुपये ह्या वेगवेगळ्या योजनांना जाणार आहे. दुधाला दर देण्याच्या करता आम्ही 7 रुपये अनुदान तुम्हाला त्या ठिकाणी देतोय. कुठेही आम्ही कमी पडणार नाही. त्याच्यामध्ये काही झालं तर गरीब वर्गाला वर काढण्याचा प्रयत्न, त्याच्यातनं शेतकऱ्याला हा आमचा केंद्राच्या मदतीनं होणार आहे, हा तिथं गेला पाहिजे. आणि आम्ही राज्याचं राजकारण करत असताना तिथं आम्हाला विजयसिंह पंडितचा सपोर्ट त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. आम्ही पूर्णपणे राज्य सरकारची शक्ती त्याच्या पाठीशी उभं करण्याच्या करता कुठं तसोभर देखील कमी पडणार नाही, ह्याबद्दलची ग्वाही मी आपल्या सर्व सहकारी मित्रांना या निमित्तानं देतो. इतर पण वेगवेगळ्या प्रकारचे इथले प्रश्न आहेत, तेही प्रश्न सोडवण्याच्या करता आरक्षणाच्या प्रश्नाच्या संदर्भात जे काही तुमच्या मनामध्ये ते सगळं करून देण्याच्या करता इथल्या आपल्या संस्था आहेत त्यालाही गती देण्याच्या करता आत्ताच मला आपले मार्केट कमिटीचे सभापती देखील भेटले. पणनच्या माध्यमातून तिथंही आपल्याला मदत करता येईल. फक्त आपण एकजूट ठेवली पाहिजे, आपल्यामध्ये एकोपा राहिला पाहिजे, आपल्यामध्ये कुठल्याही प्रकारे एकमेकाच्या मध्ये अंतर पडता कामा नये, ह्याबद्दलचं पण काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. मित्रांनो, मी तुम्हाला सगळ्यांना बांधवांनो सांगतो, काही झालं तरी आपल्या राज्यामध्ये आम्ही अल्पसंख्याक समाजाला वाऱ्यावर सोडणार नाही. आम्ही मागासवर्गीय समाजाला, जो गरीब समाज आहे त्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये मागं जे फेक नॅरेटिव्ह सेट केला की लोकसभेला जर केंद्रामध्ये सरकार आलं तर संविधान बदलतील, तर त्या ठिकाणी आरक्षण जाईल, त्याच्यातनं घटना बदलतील, संपूर्ण खोटं बोलत होते. आता पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न करतायत. वास्तविक संविधानाचा आदर पंतप्रधान करतायत. भारतातली 140 कोटी जनता करते. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांनी इतकं अतिउत्तम अत्युच्च अशा प्रकारचं संविधान दिलेलं आहे, त्याचा सगळ्यांना आपल्याला अभिमान आहे. न्यायदेवतेच्या हातात देखील आता पट्टी काढून आपण संविधानची पुस्तक दिलेलं आहे आणि तराजू दिलेला आहे. एवढं
आपण संविधानाला महत्त्व देतो, पण निव्वळ माझ्या मागासवर्गीय समाजाची दिशाभूल करण्याच्या करता केविलवाणा प्रयत्न विरोधकांनी केला, ते आता उघड झालेलं आहे. त्याच्याबरोबर मुस्लिम समाजाला माझ्या सांगितलं की हे परत आले तर तुम्हाला अडचणी होतील, तुम्हाला जगणं मुश्किल होईल. मी माझ्या मुस्लिम बांधवांना सांगतो, बाबांनो, मी राज्य सरकारमध्ये आज काम करतोय. आज राज्यातल्या अल्पसंख्याक समाजाच्या करता मागासलेपण त्यांचं दूर व्हावं, त्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून आम्ही जसं आदिवासीला टार्टी, मागासवर्गीयाला बार्टी, मातंग समाजाला आरटी, ओपन कॅटेगरीला सारथी, ओबीसीला महाज्योती, ब्राह्मण समाजाला अमृत, याच धर्तीवर आम्ही मुस्लिम समाजाच्या करता अल्पसंख्याक संशोधन व प्रशिक्षण संस्था म्हणजेच मार्टी स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि ती स्थापन केलेली आहे. आपण सगळेजण एक आहोत. आपण संभाजीनगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये अल्पसंख्याक आयुक्तालय स्थापन केलेलं आहे. आपण मौलाना आझाद महामंडळाचं भागभांडवल 1000 कोटी केलेलं आहे. 30 कोटी रुपये शासनाची हमी होती, ती 500 कोटी रुपये नेलेली आहे. माझ्या शैक्षणिक कर्जाची अल्पसंख्याक समाजाच्या करता मर्यादा 5 लाखापासून 20 लाख रुपयेपर्यंत वाढवली आहे आणि अल्पसंख्याक विद्यार्थ्यांच्या करता उच्च शिक्षणासाठी सुधारित शिष्यवृत्ती योजना राबवून शिष्यवृत्तीची रक्कम 50,000 रुपयापर्यंत वाढवण्यात आलेली आहे. मदरशामधल्या शिक्षकांना मानधनात वाढ करून डीएडवाल्यांना 6,000 होते, आता 16,000 केले. बीएडवाल्यांना 8,000 होते, आता 18,000 रुपये केले. झाकीर हुसेन मदरसा आधुनिकीकरण प्रतिवर्षी 2 लाख रुपये देता येत होते, आता 10 लाख रुपये केले. आणि वर्षभरामध्ये अल्पसंख्याक विभागाकरता विकासाला 1,000 कोटीचा निधी दिला. तुम्ही काळजी करू नका, कुठलाही घटक असू द्या, शेवटी तो आपल्या महाराष्ट्रातला आहे. त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला दरी निर्माण करायची नाही. म्हणून तुम्हाला काही जण भासवतात, हे आल्यानंतर तुम्हाला काहीतरी भीती दाखवत आहेत, तसं होणार नाही. विशाळगडला मीच गेलेलो होतो, तिथल्या सगळ्या माझ्या बांधवांना आधार देण्याचं काम केलं, पुन्हा उभं करण्याचं काम केलं. कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्हाला भेदभाव करायचा नाही. योगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि रयतेचं राज्य केलं. त्यावेळेस सगळ्यांना सामावून घेऊन त्यांनी राज्य पुढे नेलं. ते रयतेचं राज्य जसं झालं त्याच पद्धतीचं राज्य एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी, मी आणि आमच्या महायुतीच्या सरकारमधल्या सगळ्या घटक पक्षाला करायचं आहे. आणि म्हणून उद्याची निवडणूक तुमच्या माझ्या गेवराईच्या भवितव्याची निवडणूक आहे, तरुणांच्या आशा आकांक्षाची निवडणूक आहे, माझ्या मायमाऊलींच्या बहिणींच्या उद्याच्या या योजना पुढे चालू ठेवण्याची निवडणूक आहे. माझ्या शेतकऱ्यांच्या ज्या योजना मी आणलेल्या आहेत त्याही बंद न होता पुढे 5 वर्ष चालवण्याची ही निवडणूक आहे. त्याच्याकरता बाबांनो, काही झालं तरी गाफील राहू नका. माझी आपल्याला विनंती आहे, यावेळेस कुठलीही गोष्ट कशाची घडो, परंतु आपल्या गेवराई विधानसभा मतदारसंघात विजयसिंह पंडितच्या घड्याळाचा गजर वाजलाच पाहिजे आणि विजयसिंह पंडित विधानसभेमध्ये गेलाच पाहिजे. अशा प्रकारचं काम करा. मी तुमच्या मागं संपूर्ण शक्ती निर्माण करण्याचं काम, तुम्हाला ताकद देण्याचं काम, मी कुठं तिथं कमी पडणार नाही. हा अजितदादाचा वादा मी तुम्हाला सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. धन्यवाद दादा. या ठिकाणी सय्यद सुभानभाई वंचित आघाडीचे सुभाष केरुळकर, शिवसेनेचे उपसरपंच बेंटाकडीचे चंद्रकांत कोसले, माजी जिल्हा परिषद सदस्य शफी इनामदार, उद्योजक विनोद शिंदे, हे काय सांगतो ना, विनोद शिंदे, मनोहर गरड यांचा प्रवेश होतोय. राजेश राठोड वारुळ्याचे, भेंटाकडीचे बाबूराव चव्हाण, शरद देवराव पवार हे वारुळ्याचे, यांचे या ठिकाणी स्वागत होत आहे. मित्रांनो, एक विनंती आहे तुम्हाला, जाताना थोडं सांभाळून जा रे बाबा. बाहेरही तितकीच गर्दी आहे, आतही तितकीच गर्दी. अतिशय नम्रपणे विनंती करतो,
जाताना सांभाळून जा. माननीय अजितदादा पवार व्यासपीठावरील सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. सर्वांचं या ठिकाणी आभार मानतो. रणजे गेवराई का आमदार कैसा हो? अरे कोण म्हणता येत नाही? अजित दादा तुम आगे बढ़ो, भैया साहब तुम आगे बढ़ो. गेवराई का आमदार कैसा हो? आलेल्या सर्व मान्यवरांचा मी या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. धन्यवाद.